नमस्कार. लोकसत्ता चतुरंग चर्चा या कार्यक्रमात मी स्वाती केतकर पंडित आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. पालकत्व ही एक अतिशय महत्वाची जबाबदारी. त्यातही दत्तक मुलांचं पालकत्व हा विषय थोडा अधिकच जोखमीचा. बाळ दत्तक घेण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया ते बाळ दत्तक घेतल्यानंतर त्याला आणि आपल्या नात्याला कुटुंब समाज कसं स्वीकारेल, आपल्या बाळाशी असलेलं आपलं नातं कसं घट्ट होईल, असे अनेक प्रश्न पालकांच्या मनात असतात. म्हणूनच आज या विषयाबद्दल थेट तज्ज्ञांकडूनच जाणून घेऊया लोकसत्ता चतुरंग चर्चा या कार्यक्रमाच्या आजच्या सत्रात. आज आपल्याकडे आलेल्या पहिल्या तज्ज्ञ आहेत सविता नागपूरकर. नमस्कार मॅडम. सविता, तुमचा आवाज म्यूट आहे म्हणून ऐकायला येत नाहीये. नमस्कार. IAPA अर्थात इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अडॉप्शन अँड चाइल्ड वेलफेअर या स्वयंसेवी संस्थेच्या त्या दत्तक प्रक्रिया प्रमुख आहेत. त्याचबरोबर त्या प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्त्या असून या क्षेत्रात त्यांना 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. मूल दत्तक घेणारे पालक आणि दत्तक देणारी संस्था यांच्यामधला एक बोलका दुवा असल्याने अनेक वयोगटांशी त्यांना सततचा संवाद त्यांचा सुरू असतो. शिवाय विविध शासकीय यंत्रणांबरोबरही त्यांनी काम केलंय. त्यामुळे आजच्या सत्रात त्यांचे अनुभव आपल्याला मार्गदर्शक ठरतील यात शंका नाही. तर आजच्या आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत संगीता बनगिनवार. नमस्कार. नमस्कार. संगीतांनी स्वतः दत्तक पालक आहेत त्याचबरोबर दत्तक पालकांचा पूर्णांक हा मदत गट सुद्धा संगीता चालवत असतात. दत्तक मुलांचे तसंच त्यांच्या पालकांचं समुपदेशन करताना संगीतांना सामाजिक क्षेत्रातला दीर्घकाळ काम करण्याचा अनुभव आहे. आणि अर्थातच इथे आलेले सगळेच जण लोकसत्ताचे वाचक आहेत. त्यामुळे लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीमधल्या सदरातून तसंच विविध लेखातून सुद्धा संगीतांना आपण वेळोवेळी भेटत असतो. आणि आता या दोघींशी या तज्ज्ञांशी संवाद साधणार आहेत. दत्तक पालकत्वासारखे विषय आमची जी पुरवणी चतुरंग अतिशय समर्थपणे या पुरवणीत हाताळले जातात. तर लोकसत्ता चतुरंग या पुरवणीच्या संपादिका आरती कदम ह्या दोन्ही तज्ज्ञांशी संवाद साधणार आहेत. तेव्हा आता मी वेळ घालवत नाही आणि लगेचच कार्यक्रमाची सूत्र आरती कदम मॅडमकडे देते. धन्यवाद स्वाती आणि नमस्कार. आणि या वेबिनारसाठी दत्तक पालकत्व या विषयाच्या वेबिनारसाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आला आहात याच्यावरूनच मला वाटतं या विषयाचं महत्व आणि गरज लक्षात येते. त्यामुळे आपण थेट कार्यक्रमाला सुरुवात करूया. अर्थात सर्वात प्रथम मला सविता नागपूरकर आणि संगीता बनगिनवार यांचे आभार मानायचे आहेत. ते अशासाठी कारण त्या गेली कित्येक वर्ष या दत्तक प्रक्रियेशी संबंधित सर्व पैलूंशी संलग्न आहेत. आणि असं म्हटलं जातं अनेकदा की मुलांमुळे घराला घरपण येतं. अशा अनेक घरांना घरपण देण्याचं काम तुम्ही गेले काही वर्ष करता आहात. अनेकांना अपत्य प्राप्तीचं सुख किंवा पितृत्व मातृत्वाचं सुख तुम्ही मिळवून देता आहातच. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे ते एका बाळाला कुटुंब, त्याचं प्रेम, त्याचा आधार आणि तेही आयुष्यभरासाठी मिळवून देता. हे खूप मोलाचं काम आहे. तुम्ही काय तुमच्यासारखे अनेक जण, अनेक संस्था या दत्तक प्रक्रियेशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि एक समाज म्हणून हे खूप मोलाचं काम आहे. आणि म्हणूनच आज आपण म्हणूनच तुमचे आभार मला मानायचे आहेत. आणि अर्थात माणूस म्हटला काय किंवा कुटुंब म्हटलं काय की नातं येतं. आणि नाते संबंधातली जेव्हा गणितं येतात तेव्हा गणिताचं उत्तर अनेकदा सम असतं, कधी विषम असतं. दत्तक पालकत्वाचा विचार करताना म्हणूनच त्याला दत्तक पालकत्वातली आव्हानं सुद्धा काय आहे त्याच्यावर आपण विचार करणार आहोत. म्हणून आपण थेट डायरेक्ट जाऊया. मला सवितांना पहिला प्रश्न विचारायचा आहे की दत्तक प्रक्रिया किंवा दत्तक म्हणजे पालकत्व हे आपल्यासाठी एक समाज म्हणून नवीन नाही. वर्षोनवर्ष आपण ऐकतो आहोत की याने दत्तक घेतलेलं आहे, मुलगा हा दत्तक गेलेला आहे. पण तुम्ही इतकी वर्ष गेली 15-20 वर्ष समुपदेशनाचं विशेषतः काम करताय की ज्यांना बाळ हवंय त्यांनी दत्तक घेतलं पाहिजे. तर तुमचा अनुभव काय आहे? खरंच रुजला आहे का समाजात आणि किती किती रुजला आहे? आणि ते सहज तयार होतात की हा त्यांच्यासाठी शेवटचा पर्याय असतो दत्तक घेणं? काय सांगू शकाल सविता?
आरती, तुमच्या क्वेश्चनमध्ये म्हणजे प्रश्नामध्ये खूप उपप्रश्न पण आहे. तर मी आधी अशी सुरुवात करेन की आता बऱ्यापैकी सोपं जात आहे निर्णय घेताना, आणि दत्तक पालकत्व हा शेवटचा पर्याय आहे का याचं उत्तर देताना मी असं म्हणेन की काही जणांसाठी तो शेवटचा पर्याय असतो. काही जण आधी ठरवून ठेवतात की मला दत्तक घ्यायचंय, तर काहींना तोच मार्ग हवा असतो, म्हणजे त्यांना बायोलॉजिकल चाइल्ड नको असतं. तर ते आणखीन एक तिसरं आहे, ज्यांना स्वतःचं बाळ आहे आणि त्यांना दुसरं बाळ चॉईस नाही करता येत, कारण निसर्गाने आपल्याला तो अजून अधिकार दिला नाही की मला मुलगा हवा. आपल्या पोटात जे येणार ते रुजणार तेच होणार. तर त्याप्रमाणे इथे येऊन ते सांगतील की मला मुलगा हवा की मुलगी. पण ही जी प्रक्रिया आहे निर्णय घेण्याची, ती खूपशी कठीण वाटते का पालकांना. ते विचार करतात, आज निर्णय घेतला लगेच येत नाही, थोडे दिवसांनी येतात. पण 20 वर्षापूर्वी जेव्हा ही प्रक्रिया मी पालकांना विचारायची की तुम्ही कसा निर्णय घेतला पहिल्या वेळी जेव्हा येतात ते, तर तेव्हा बरेच वेगळं उत्तर यायचं. पण आता ते खूप तयारी करून येतात, त्यांना माहिती आहे की काय प्रश्न विचारले जातील मला, तर बऱ्यापैकी लवकर निर्णय घेतात पूर्वीपेक्षा. हे एक सोपं झालंय पालकांसाठी, कारण माहिती खूप इझिली अवेलेबल आहे सध्या. पण त्यांची संख्या मग किती असते अशी, म्हणजे येतात, उत्साह दाखवतात, पण प्रत्यक्ष घेणं त्याच्यात तफावत असते? हो, आहे तफावत खूप आहे. अजून बरेच लोक ऑनलाईन, आता ऑनलाईन झाले म्हणून ऑनलाईन घेतात निर्णय, लिहितात आपलं नाव, ते सगळं अपलोड करतील. पण जेव्हा आम्ही त्यांना संपर्क साधतो, या म्हणतो, मेल पाठवतो, तर त्यातले 10 पैकी 2च जण फिल्टर होऊन ऑफिसमध्ये पोहोचतात, म्हणजे पेपर्स घेऊन वगैरे. म्हणजे नाही होत, कदाचित त्यांना तो वेळ देता येत नसेल, कारण बऱ्यापैकी वेळ लागणारा विषय आहे हा अडॉप्शन. खूप पेपर करावे लागतात, कारण त्यांना प्रूव्ह करायला लागतं की मला खरं जेन्युइनली वाटतंय की मी अडॉप्शन करावं, की मी दत्तक घ्यावं. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करता, तुमचं मोटिवेशन कसं आहे, म्हणजे का तुम्ही निर्णय घेतलाय हा, मग तो निर्णय पक्का आहे का, कोणाकोणाला तो शेअर केला आहे, तुम्हाला काही सपोर्ट सिस्टीम आहे का जेव्हा बाळ दत्तक आणता आहेत तरी. कारण प्रोसेस सगळी त्यांना उघड कदाचित जाते. पण मुळात मानसिकता जी मी म्हणते आहे की दत्तक घ्यायचं हे रुजणं जे आहे की आपण दत्तक पालकत्व किंवा स्वीकारायला हवं, हे अजून समाजात किती स्वीकारलं जाते? नाही, बऱ्यापैकी चांगलं, म्हणजे मला खूप पॉझिटिव्ह चेंजेस आहे. खूप, म्हणजे मला खूप चांगलं वाटतं. ज्या 25 वर्षापूर्वी आजी आजोबांना सांगावं लागत होतं की दत्तक घेऊ का मी, पण आता बऱ्यापैकी ते खूप निर्णयात सहभागी असतात. म्हणजे ती पिढी शिकली आहे. आणि ही तर आलीच आहे शिकून, म्हणजे आता जे घेत आहेत ते. अच्छा, संगीता, तुमचा अनुभव काय आहे ह्याच्यामध्ये? दृष्टिकोन बदलायला लागलाय असं आता सविता म्हणाल्या, तर तो बदललेला दृष्टिकोन नेमका दिसतोय का? आणि विशेषतः समाजातल्या इतर घटकात, समजा आता दत्तक घेतलं, मूल आलं, फॅमिली कुटुंबाने पण स्वीकारलं, त्या बाळाने पण स्वीकारलं, पण समाज स्वीकारतोय का? त्याची काय उदाहरणं तुमच्याकडे, किंवा तो अनुभव काय आहे? उदाहरणं खूप आहेत. जसं सविता म्हणाल्या तसं की फरक हा नक्कीच आहे पूर्वीपेक्षा. म्हणजे पूर्वी जेवढं तफावत किंवा वागण्यात फरक दिसायचा समाजाकडनं, तो कुठेतरी आता थोडासा कमी होताना दिसतोय. पण अजूनही मला असं वाटतं की समाजाला किंवा सगळ्यांनाच त्या दिशेने अजून बरेच पावलं पुढे जायचं आहे. कारण की डिस्क्रिमिनेशनचे पण अनुभव तेवढेच आहेत की मुलांना वेगळं बघितलं जातं. आणि त्याच्यावरती मी माझ्या सपोर्ट ग्रुपमध्ये किंवा माझ्याकडे जे काउन्सिलिंगला येतात त्यांना मी नेहमी हेच सांगते की आधी आपण आपल्या स्वतःवरती काम करूया, की आपल्या मनात कुठल्या भीती आहेत, आणि त्याच भीती आपल्याला बाहेरून दिसत असतात किंवा बाहेरून येतात आपल्यापर्यंत घटना म्हणून. त्यामुळे आपल्या मनात जर भीती नसेल, की जसं पालकांना वाटतं की अरे मी हे माझ्या बाळाला सांगू की नको सांगू, कधी सांगू, किंवा सांगितलं तर त्याला काय वाटेल, मग त्याला काय वाटेल म्हटल्यापेक्षा तुमच्या मनात काय वाटतंय हे जास्ती महत्वाचं आहे ना. आणि ही भीती का आहे तुम्हाला, की माझ्या बाळाला जर मी सांगितलं की तू दत्तक प्रक्रियेतनं आलेला आहेस किंवा आलेली आहेस, तर त्याच्यात टाबू करण्यासारखं किंवा काहीतरी बाबा खूप वेगळं आहे आणि म्हणजे भयानक आहे, ही तर एनर्जी आणूच नका ना. आणि त्याच्यासोबत ही एनर्जी आणू नका की आउट ऑफ द वर्ल्ड आम्ही काहीतरी केलेलं आहे किंवा फार मोठं ग्रेट काम केलेलं आहे किंवा तू काहीतरी मस्त भारी काहीतरी आहेस वगैरे, याही एनर्जी आणायची गरज नाहीये. हा फक्त एक कुटुंब तयार होण्याचा एक मार्ग आहे, की जसं बाकी आता खूप सारे ट्रीटमेंट करून बरेचसे कपल्स आहेत ते पालक होण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यातलाच हा एक प्रयत्न आहे की दत्तक प्रक्रियेतनं पालक होतात. आणि त्याच्यातले बरेचसे सविता म्हणाले तसं की पहिलं मूल असताना दुसरं मूल, म्हणजे माझ्या ग्रुपमध्ये तर असेही पेरेंट्स आहेत की त्यांचं हीही चॉईस नव्हती
की मुलगा आहे म्हणून मुलगी हवी किंवा मुलगी आहे म्हणून मुलगा हवाय. नाही, त्यांचं आधीपासूनच हे ठरलं होतं की आपलं एक बायोलॉजिकल मूल झालं की आपण दुसरं मूल अडॉप्शन मधनं येऊ देत आणि आपली फॅमिली ही तशी हवी. सो त्याच्यात ते कुठलाही दुजाभाव पण त्यांनी ठेवला नाही की बाबा मुलगी आहे तर मुलगा येऊ दे. असेही पेरेंट्स आहेत आणि मला असं वाटतं की ही सुरुवात आहे बदलाची आणि होतील बदल हळूहळू. म्हणजे तो बदलाची सुरुवात आहे. आपण तेच म्हणतो की अजून ते जेवढ्या प्रमाणात रुजायला हवं तेवढं रुजलं नाही. त्याच्या मागे जी कारणं आपण म्हणतोय त्या कारणांचा मला वाटतं उहापोह कुठेतरी होतोय. तर हे भीती वाटते पालकांना जी, त्याचं कारण मला वाटतं समाज तेवढा ऍक्सेप्ट करायला तयार नाहीये. नातेवाईक किंवा कुटुंबातले इतर लोक सातत्याने जर तू दत्तक आहेस असं जर त्या मुलाला सांगत गेलं तर मुलावर काय परिणाम होऊ शकतात, किंवा मला वाटतं त्याच्या शाळेत सुद्धा अनेकदा अनुभव असे येतात की तो मुलं चिडवतात कारण त्याच्या आई बाबांनी सांगितलं. तर तसे अनुभव मला वाटतं काय आहे, तुम्ही एवढे वर्ष करता आहात, तुम्हाला आलेले अनुभव काय आहेत? बरेचदा असं होतं की समाजामध्ये कुठेतरी भावना अशी असते की हे मूल नको होतं म्हणून संस्थेत आलंय, म्हणजे बायोलॉजिकल पेरेंट्सला नको होतं म्हणून आलंय किंवा काहीतरी बॅकग्राऊंड म्हणजे चुकीचं आहे. म्हणजे उदाहरणं असेही आहेत की रेड लाईट एरिया मधलं तर नसेल, अशाही भीती असतात पालकांना, कुठल्याही भीती असतात म्हणजे या, आणि त्या बोलू शकत नाहीत, ते कोणाजवळ एक्सप्रेस करू शकत नाही. आणि समाजात सुद्धा मला वाटतं या कदाचित भीती असतील की अच्छा ही अनवेड मदरची असू शकते, म्हणजे कुठलं तरी हिचं अफेअर. म्हणजे मी नेहमी म्हणते की अफेअर रादर म्हणजे अनवेड मदर ही आपल्याकडे म्हणजे अजिबात आपण मान्य करत नाही किंवा आपण तिच्याकडे वाईट नजरेने बघतो. आणि एखादी लग्न झालेली बाई किंवा एखादा कपल जेव्हा त्यांना मूल होत नाही त्यांच्याकडे तुम्ही वाईट नजरेनेच बघता. म्हणजे मातृत्व हे पूजनीय आहे की नाहीये हा प्रश्न खरं तर स्वतःला आपण विचारावा. आणि मग ते मातृत्व खरंच पूजनीय झालं तर मग यांच्या जन्मावरती दोष येण्याचं काय कारण आहे, आणि तो जन्म कुठूनही होऊ देत आणि कसाही होऊ देत ना. आज ते काय आहेत हे बघणं तेवढंच महत्वाचं आहे की जे कधी कधी बघितल्या जात नाही. म्हणजे खूपदा आपण भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचाच विचार करत बसतो की यांचा भूतकाळ काय असेल आणि भविष्यकाळात ह्यांचं काय होईल. ओके, म्हणजे माझ्याकडे एक केस अशी होती की मुलगा म्हणजे रादर कुठलं तरी व्यसन लागलंय, मग हा दत्तक प्रक्रियेत ना आला म्हणून लागलंय का, मग तो त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत जातो, पार्ट्या करतो किंवा म्हणजे सगळेच व्यसन आहेत. तर मग मी म्हणजे ज्यांनी कोणी मला ही केस सांगितली होती त्यांना मी हाच प्रश्न विचारला की त्याच्या सोबतचे जे 10-15 मित्रमैत्रिणी आहेत ते पण सगळे दत्तक आहेत का? नाही ना. मग आपण हे लेबल कसं काय लावू शकतो या मुलांना की हा जर म्हणजे काही कारणाने भरकटलाय किंवा कुठल्या तरी म्हणजे सो कॉल्ड सोशली नॉट ऍक्सेप्टेड मार्गावरती तो गेलाय, तर ह्याला दत्तक हे कसं काय तुम्ही लेबल लावू शकता. आणि म्हणून माझा आक्षेप ह्याच्यावरच असतो माझ्या ग्रुपमध्ये की तुम्ही प्लीज मुलांनाही दत्तक मूल म्हणूच नका ना, कारण की दत्तक ही प्रक्रिया आहे फक्त मूल घरी येण्याची. त्यामुळे तुम्ही मुलांना लेबल का करताय, मुलांना लेबल करू नका. मग काही पालक म्हणजे आमचा हार्ट बेबी, सो मी त्यालाही नाही म्हणते कारण की तेही एका स्टेजला जाऊन मुलांना ऍक्सेप्ट नाही होत, कारण की त्यांना माहिती असतं हृदयात थोडी बेबी येतं आणि प्रत्येक मुलंच हृदयामध्ये क्लोज असतं ना, ते रादर आत असतं तुमच्या हृदयात ना आलं हे नाही ना मान्य होत मुलांना एका स्टेजला. म्हणजे लास्ट मंथ मध्ये माझी मुलगी म्हणाली की कृष्णाला असतील 2 आया पण मला नाही मान्य की मला 2 आया आहेत, कृष्ण देव होता. ओके, हे 11व्या वर्षीचा संवाद आहे माझ्या मुलीचा आता. सो त्यावेळेस पालकांना हे नेहमी स्वतःवरतीच काम करावं लागतं आणि तुम्ही काम नाही केलं तर बाहेरून ते येणारच आहे, सगळीकडनंच येणार आहे. मला वाटतं तेच महत्वाचं आहे की तुम्ही जेव्हा पालक होता तेव्हा तुम्ही आधी स्वतःशी नक्की झाला, कन्व्हिन्स असला पाहिजे की आम्ही ते मातृत्व ते पालकत्व आम्ही स्वीकारले आणि नॅचरली ते मग मुलांमध्ये ते येतं. त्यामुळे मला असं वाटतं सविता तुम्हाला मला असा हा प्रश्न विचारायचा वाटतंय की पालकत्व हे या दत्तक पालकत्व हे आव्हानात्मक मानलं जातं, तर ते मानण्यासाठी आधी आई वडिलांनी आपली मानसिक तयारी कशी केली पाहिजे ते स्वीकारण्यासाठी, ते पालकत्व घेण्याआधी स्वतःची मानसिक तयारी कशी करायला हवी? कुठलंही पालकत्व तसं आव्हानात्मकच असतं. तर या रेग्युलर पालकत्वात हे दत्तक आपण मूल घेणं हे थोडंसं एक ऍडेड ऍडव्हान्टेज आहे किंवा ऍडेड
चॅलेंज आहे. तर हे जे चॅलेंज आहे किंवा हे जे आव्हान आहे ते कसं पूर्ण करायचं, तर तुम्ही ज्या तऱ्हेने मुलांना सांगता आणि स्वतः स्वीकारता मनात की मी हा मार्ग स्वीकारला होता जेव्हा बाळ घरी आणलं, आणि मला कदाचित वेगवेगळे प्रश्न कदाचित समाजाला उत्तर द्यावं लागणार आहे किंवा मुलाच्या प्रश्नांना पण उत्तर द्यावं लागणार आहे, त्यावेळी तुम्ही स्वतःला जेवढं कन्व्हिन्स करू शकता आणि नीट सांगू शकता कुठलंही, तेच तुम्हाला पुढे नेत असतं. तर जेव्हा आम्ही पालकांशी बोलतो तर वेगवेगळ्या विषयावर खूप सारा संवाद होत असतो वेगवेगळ्या स्टेजला. तर त्याच्यात पण हे सांगितलं जातं की तुम्ही मुलांच्या प्रश्नांना कसं उत्तर द्याल, आणि ज्यावेळी मुलाला तुमचं सपोर्ट हवा असेल किंवा मुलांना प्रश्न विचारले जातात समाजात, तेव्हा त्या मुलांनी त्याला रिॲक्शन कशी द्यायची, या सगळ्या गोष्टींची एक रंगीत तालीम सारखं आम्ही त्यांच्याकडनं करून घेत असतो वारंवार. तर हे त्यामुळे, आणि बरेचसे पालक नंतरही आमच्या संपर्कात असतात, त्यामुळे त्यांना काही प्रश्न आले तर ते घेऊन येऊ शकतात आमच्याकडे कुठल्याही संस्थेकडे. पण मग त्यांना असे रोजच्या रोज काही प्रश्न मुलंही विचारू शकतात? हो हो, विचारू शकतात. तसे काही अनुभव तुमच्याकडे असेल, आणि मग त्यांना त्या आई वडिलांकडे तयारी असायला हवी लहानपणापासूनच, की मुलं जशी वाढत जातात तसे त्यांचे बालसुलभ प्रश्न यायला लागतात, आणि त्यांना प्रत्येक वेळेला त्यांना समाधान, मुलांना समाधान होईल अशी उत्तरं पण देणं गरजेचं असतं पालकांनी. तर तसे काही अनुभव तुमच्यापर्यंत आले असतील तर आम्हाला. हो, पालक कधी कधी असं काम करताना आई संवाद साधते मुलांशी, तर बऱ्याचदा असे विषय होतात. तर एका आईचे केस खूप सरळ होते पण मुलीचे खूप कर्ली हेअर्स आहे. तर तिने विचारलं, म्हणजे ती पोळ्या लाटताना बघते आईकडे, कारण आपण एक निरीक्षण करत असतो, कोणीतरी काही काम करत असेल, आपण साध्या टेबलवर बसलो असेल तर तिने विचारलं, तुझे केस इतके वेगळे आहेत, तुझा स्किन कलर एवढा वेगळा, आणि तरी तू मला म्हणतेस की मी तुझ्यासारखी आहे. पण ती म्हणे, बघ तू किती सुंदर गाणं म्हणू शकतेस, मला गाणं येत नाही, तू चांगला अभ्यास करू शकतेस, मी तेवढी अभ्यासात पुढे नव्हती, मग तू तुझ्या मावशी सारखी आहेस की नाही. मग म्हणजे हे जे एक रिलेशन मध्ये आणणं, किंवा आपल्याला आपण कोणाला तरी बिलॉंगिंग आहे, म्हणजे कोणाचे तरी आहोत, ही जी भावना असते ती प्रत्येक वेळेला एखाद्या पालकांनी जाणवून दिली की तू आपल्यातलीच आहे, आमचीच आहे. आणि असं करताना एखादा म्हणजे हक केलं किंवा मुलांना जवळ घेतलं तर ते काय होतं, इम्प्रेस होतं त्याच्या मनावर की येस मी यांच्यासारखी आहे. म्हणजे आई मला सारखी सांगत असते की तू आजोबांसारखं करत होतीस किंवा आजीसारखं. खरं इथे सगळ्यांना बघितलं नसेल कदाचित, त्यांनी एवढं ऑब्झर्व नसेल केलं, पण तरी जेव्हा तुम्ही रिलेट होता किंवा कोणाशी तरी नातेसंबंध जोडता आणि मी तशी आहे म्हणता, त्याच्यातनं एक प्रेम उत्पन्न होत असतं. असे बरेच पालक असे अनुभव घेऊन आम्हाला सांगत असतात की तेव्हा तिला खूप छान वाटलं की तिला म्हटलं की तू माझ्या आजोबांसारखीच करतेस, तसंच म्हणतेस, किंवा तसा तुझा आवाज आहे, तू गाणं म्हणतेस. तर आनंद निर्माण होतो. म्हणजे त्याच्यामध्ये कदाचित काही दुःखाचे प्रसंग येत असतील कोणावर, मग त्यांना काउन्सिलिंगसाठी येण्याचं आम्ही आवाहन करतो. ते जर आमच्यापर्यंत आले की नाही पटत आहे मुलींना, तरी पण ती नाहीच म्हणते की मला कुठे आहे माझी आई, सांग, मला जायचंय तिच्याकडे, मग अशा वेळेला पालक त्यांच्याकडनं उत्तर देणं नाही झालं तर नक्कीच संस्थेकडे येतात. काही जागरूक पालक येतात. अच्छा, संगीता, तुमचे काय असे अनुभव आहेत की असे मुलांशी नातं वाढत्या वयाबरोबर कल्टिवेट करण्यासाठी आई वडिलांनी नेमकी काय तयारी करायला लागते, किंवा असे प्रश्न येतात तेव्हा ते काय उत्तर देतात त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी? बरेचदा मला काय वाटतं की मुलांचे ना प्रश्न येतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्यांना उत्तर हवंच असतं असंही नसतं. त्यांना फक्त कुठेतरी हे चाचपडून पण बघायचं असतं की बाबा माझ्या आईबाबांना म्हणजे माझे आई बाबा तयार आहेत का या विषयावर बोलायला. ओके, कारण की बाहेरून जर एखादा प्रश्न मनावर आला म्हणजे त्यांनी ऐकला तर म्हणजे प्रत्येक वेळेसच त्यांना त्याचं आपल्याकडनं उत्तर पण नको असतं, आणि त्यांना फक्त संवाद हवा असतो, त्यांना फक्त त्यांचं कोणीतरी ऐकतंय किंवा त्यांना काय वाटतं हेही कोणीतरी जाणून घेतंय, हेही त्याच्यातनं मला वाटतं एक दडलेला विषय असतो. तोही समजून घेतला आणि त्यांना मला वाटतं जेव्हा बाहेरून त्यांना जाणवतं की शाळेमध्ये किंवा सोसायटीमधल्या फ्रेंड्स कडनं कुठेतरी दत्तक हा विषय ऐकल्यानंतर कोणाचे तरी कान टवकारले किंवा कोणीतरी काहीतरी वेगळ्या नजरेने बघितलं किंवा कपाळावर आठी होती, काहीही मुलं खूप क्लोजली आणि खूप बारीक निरीक्षण करत असतात. आणि हे जेव्हा त्यांना दिसतं त्यावेळेस ते घरी येऊन चाचपडत असतात की आपल्या आईबाबांना पण या विषयाबद्दल काय वाटतंय. आणि तो जो ओपननेस जेव्हा दिसतो त्यांना आईबाबांकडनं या विषयावरती बोलण्याचा, तो त्यांना मला वाटतं खूप मोठा कॉन्फिडन्स देऊन जातं की ह्याच्यात वेगळं काही नाहीये, म्हणजे ठीक आहे, म्हणजे इट्स ओके, म्हणजे मी बोलू शकेल या विषयावरती मला बोलायचं असेल तर. म्हणजे मला आठवतं माझी मुलगी एका 7 वर्षाची असताना, म्हणजे आता ती 11ची होईल,
7 वर्षाची असताना ती एकदा तिच्या मैत्रिणीला अशी तासभर प्रोसेस एक्सप्लेन करत होती की दत्तक प्रक्रिया काय आहे. कारण की माझ्याकडे काउन्सिलिंगला खूप लोक येतात, फोनवरती ती माझे डिस्कशन ऐकत असायची पूर्वी. आता मी तिला थोडं आयसोलेट करते कारण की आता तिचे इंटरप्रिटेशन्स वाढलेत. तर मी तिला घरी आल्यावर तिने मला सांगितलं की अगं आई, आज ना असं असं झालं. आणि ती मला म्हणाली की आमच्या फॅमिलीमध्ये ना आम्हाला हा क्रिकेटर आवडतो. तर मी तिला म्हटलं की हा, माझ्या फॅमिलीमध्ये पण आम्हाला धोनी आवडतो, काहीतरी असं ती बोलली. तर ती मैत्रीण तिला म्हणाली की पण तुला कुठे फॅमिली आहे, कारण की मी सिंगल पेरेंट असल्यामुळे मी आणि निमिषा आम्ही दोघीच घरी असतो, तर तुला कुठे फॅमिली आहे. तर मग तिने सांगितलं की तुला माहितीये का, माझे आजी आजोबा, मावशी, काका, माझा भाऊ आणि माझी बहीण आणि आई, आम्ही हे सगळे फॅमिली आहोत, कारण की आम्ही सगळे जवळ राहतो आणि पुण्यातच राहतो. सो असं सगळं बोलल्यानंतर मग ती म्हणाली पण तुला बाबा नाहीत का. मग ती म्हणाली की तुझे बाबा कुठे आहेत, मग ते मेलेत का. ओके, मुलांचे प्रश्न कुठल्या ह्याच्यापर्यंत जाऊ शकतात, कारण की ती त्यांची क्युरिओसिटी असते. आणि मग ती म्हणाली नाही, पण मला बाबाच नाहीये. मग बाबा नाहीयेत म्हणजे काय, तर मग माझ्या आईने लग्न केलं नाही. पण आईने लग्न न करता तू कशी काय आलीस. मग ती म्हणाली अगं मी ना 4 महिने संस्थेमध्ये होते, मग 4 महिन्यानंतर मग माझ्या आईने म्हणजे माझी आई आली तिथे भेटायला आणि मग आम्ही घरी आलो असं. मग ती म्हणाली असं काय असतं. मग तिने ती प्रक्रिया पूर्ण एक्सप्लेन केली. मग मी तिला म्हटलं अगं निमिषा, पण ती पण तुझ्याच एवढी, तर हे गरज होतं का पूर्ण सांगायची. जाऊ देत ना, मोठी झाल्यावर तिला जर अडॉप्शन करायचं असेल तर माहिती असलेली बरी आहे. सो इतका म्हणजे मुलांचा पर्स्पेक्टिव्ह बदलू शकतो त्याच्यातनं. आणि म्हणजे मला असं वाटतं की हे पालक जेव्हा तुम्ही मोकळे असतात या विषयावरती बोलायला, तेव्हा मुलं नाही त्याचा बाऊ करत. बरोबर, म्हणजे लहानपणापासूनच तुमचं नातं तेवढं ओपन असणं गरजेचं असतं. आणि आपण जसं म्हटलं की आई पूर्ण कन्व्हिन्स असली पाहिजे की मी हे मूल घेतलंय दत्तक आणि हे माझं बाळ आहे, त्यामुळे कोणी बाहेरचं कोणी काही बोललं तरी त्याच्यावर फरक पडला पाहिजे. मला ह्याच्यावर एकच पटकन आठवलं, आताच वर्षा पवार तावडे हिचं एक पुस्तक नुकतंच आलंय की अडॉप्शन इज गुड न्यूज. तर ते वाचत असताना एकच अनुभव असा त्याच्यात मला पटकन सांगावा असं वाटतोय की या एकाच अशाच आईला एका बाहेरच्या माणसाने भेटला आणि तो म्हणाला की पण तुला कसं कळेल की ती कुठल्या रक्ताची आहे. आता इथे रक्त म्हटल्यानंतर ते जाती भेद जाती धर्म हा नॅचरली त्या माणसाला अपेक्षित असणार, ती कुठल्या रक्ताची. ती म्हणे थंडपणे ती म्हणाले की हो मला माहितीये ती ओ पॉझिटिव्ह आहे. हा उत्तरावर तो माणूस इतका गप्पा बसला, म्हणजे ते आपण हे उत्तर दिलं पाहिजे असं पालक म्हणून तिने ते त्यावेळेला त्याला गप्प केलं. असं गप्प करता येणं हे सुद्धा मला वाटतं महत्वाचं आहेच आणि तेच पुढे त्या मुलांमध्ये येतं असं मला वाटतंय. त्यामुळे पुढचा माझा एक मित्र असा बोलला होता की समजा ती मोठी झाली आणि मग तिने जर म्हटलं की मला माझ्या बर्थ मदरला भेटायचंय आणि मग जन्मदात्रीला भेटून जर त्या दोघींनी मिळून काही डाव केला आणि तुझं सगळं जर पाहून गेल्या त्या दोघी, तर मग काय करशील. ओके, तर मग मी म्हटलं की मी तिच्या जन्मावरती क्वेश्चन मार्क करायचा त्यावेळेस की मी माझ्या पालकत्वावरती क्वेश्चन मार्क करायचा, हा त्यावेळेसचा माझा प्रश्न आहे, त्याचा दोष तर तिचा नाहीच आहे कुठेच. आणि म्हटलं हे इतक्या पुढच्या भविष्याचा म्हटलं मी तर आत्ता विचार करणारच नाही, आजचा दिवस मी कसा छान जगते आणि मी तिला कसं छान देऊ शकते हे जास्ती महत्वाचं आहे. आणि म्हणूनच पुढचा प्रश्न मला तोच विचार की आता सविता मॅडम म्हणाल्या की त्यांच्याकडे जी लोक येतात किंवा पालकत्व किंवा त्या समुपदेशन करतात तेव्हा ह्यांची मानसिक तयारी कितपत झालेली असते, म्हणजे त्यांचा ऍटिट्यूड कसा असतो की हा आम्हाला दत्तक घ्यायचंय, त्याच्या मागे दत्तक प्रक्रियेमागे जे कायदे आहेत किंवा काराचे काही नियम आहेत किंवा हे कसं असे काही तयारी खरोखर म्हणजे ऍक्च्युली जेव्हा दत्तक घ्यायचं हे निर्णय झालाय त्या पालकांचा आणि ते तुमच्यापर्यंत किंवा कारापर्यंत किंवा काही संस्थांपर्यंत येतात, तेव्हा त्यांची तयारी कशी असते, म्हणजे ते खरोखरच गंभीर असतात की कॅज्युअली ऍटिट्यूड वाले पालक सुद्धा असतात. नाही, दोन्ही तऱ्हेचे पालक भेटतात. काही जण खूप व्यवस्थित तयारी करून येतील, स्वतः वाचून येतील आणि स्वतःचे प्रश्न काढून येतील, काही तर अगदी कागदावर लिहून आणतात. परंतु काही अगदी खरोखर खरेदी करायला जावं, नाही आम्ही केलंय रजिस्ट्रेशन, बाळ द्यायचं काम तुमचं आहे. मग ते थोडंसं असं काही वैचारिक फायटिंग होतं की त्यांना मग ते पेपर आणा म्हणता सांगताना दमछाक होते संस्थेची की पेपर कशाला पाहिजे, मी तर दिले काराला. पण त्यांना ते कळत नाही की ऑफलाईन पण महत्वाचं आहे, कारण मी जेव्हा त्यांचा बॅकग्राऊंड चेक करेन, त्यांचं सगळं बघेन की कुठे नोकरी करतात, त्यांना देण्यालायक आहे का, घरचं वातावरण आहे का, किंवा ते दोघं स्टेबल रिलेशनशिप मध्ये आहेत का, लग्न झालंय का, कारण आपल्या इथे लग्नाचं सर्टिफिकेट द्यावं लागतं कोर्टात.
तर हे सगळं बघताना त्यांना असं वाटतं का मी जर ठरवलंय तर बाळ मिळालं पाहिजे, पण असे पालक कमी आहे. नीट चर्चा करून येणारे पालक जास्त आहे. आणि आता अलीकडे तुम्ही म्हटलात तसे बदल आहेत त्याच्यामध्ये हा एक संवाद पॉझिटिव्ह बदल साधतात. तुम्हाला दिसतोय. ओके ओके. त्यामुळे तो एक पॉझिटिव्ह आहे. मला वाटतं तोच म्हणूनच प्रश्न आपल्याला डायरेक्ट येईल की ही जी कायदेशीर प्रक्रिया आहे प्रत्यक्ष बाळ घरी येण्याचं म्हणजे निर्णय घेतल्यापासून प्रत्यक्ष बाळ, तर त्याच्यामध्ये किती काळ जावा लागतो आणि ही काय नेमकी दत्तक प्रक्रिया काय आहे? आता ऑनलाईन आहे, जर घ्यावी लागतात, जरा थोडक्यात आम्हाला जरा एक्सप्लेन करून सांगा प्लीज. 2015 पासून कारांनी थोडंसं सगळं बदललं आहे. त्याच्या आधी 11 पासून सुरुवात केली त्यांनी हळूहळू, कारण लोकांना डायजेस्ट व्हावं. पहिले संस्थांना ते दिलं की सगळ्यांची नावं टाका, कोणाला घेतलंय तुम्ही, रजिस्ट्रेशन केलंय. पण फार पूर्वी तर आपल्याकडे आले, त्यांना त्यांची होम स्टडी केली, इलिजिबिलिटी पाहिली आणि बाळ दिलं असं होतं. पण 15 पासून त्यांनी सगळे कंट्रोल्स त्यांच्याकडे ठेवले. कुठेही काही चुकीचं घडू नये, की डायरेक्ट प्लेसमेंट होऊ नये, त्याच्या मागे काही गैरव्यवहार होऊ नये, त्याच्यावर थोडासा कंट्रोल राहावा म्हणून. तर आता प्रत्येक पालकांनी स्वतःचे इंडिपेंडेंटली रजिस्ट्रेशन करायचं. त्यांनी आपल्या घराजवळची संस्था निवडायची. समजा मी माटुंग्यात बेस्ड आहे माझी एजन्सी, तर त्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी म्हणजे तरीच निवडली पाहिजे. म्हणजे कुठेतरी ते जातील, म्हणतील मी कोल्हापूरची संस्था घेतो तर असं नाही घेणार, किंवा विरारची संस्था घेतो, किंवा मी ठाण्याची नाही, तर त्यांना सांगतील की तू माटुंग्यात जा, कारण तुझ्या घरापासून तीच जवळ. मग ते सगळे पेपर त्याच्यावर आपले टाकतात. जे काही 4-5 पेपर्स आहेत, जसे इन्कम सर्टिफिकेट, त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट, त्यांचं एज प्रूफ, त्यांचे हेल्थ रिपोर्ट, की त्यांना काही कंटेजियस डिसीजेस नाही असं वगैरे. आणि त्याच्यानंतर ते संस्थेला निवडतात की ही संस्था मला पाहिजे, आणि याच्यात एक बाळाचं वय पण निवडतात की मला कुठल्या वयाचं बाळ पाहिजे. पण समजा 45च्या अबोव पालकांनी म्हटलं की मला 6 महिन्याचं बाळ पाहिजे, तर ती प्रक्रिया होणार नाही. ऑनलाईन थांबवेल त्यांना आणि म्हणेल की तुझं वय जास्त आहे, कारण त्यांनी वय टाकलंय तिथे. तर त्यांना सांगेल की नो, गो आहे. म्हणजे त्यांना 105 होईल तर त्यांना सांगेल की मोठ्या प्रक्रियेत तुम्ही जाता, आणि छोटे असतील तर आपोआप त्यांना ते सिलेक्ट करू देतात लहान बाळाचं. आणि असं सिलेक्ट झालं की माझ्या इकडे रिफ्लेक्ट होईल माझ्या संस्थेत की तुझ्याकडे नवीन पालक आले आहेत. मग आमच्या संस्थेतून त्यांना मेल जाईल आणि त्यांना सांगेल की एवढं तुम्ही पालकत्वासाठी आमच्या संस्थेला निवडलंय, तर हे पेपर्स आम्हाला द्या. असे 9-10 पेपर्स आहेत. म्हणजे हे सगळं प्रूव्ह करायला की तुम्ही इलिजिबल फॅमिली आहात. तर ते सगळे आले की आम्ही त्यांची एक कपॅसिटी बिल्डिंग, म्हणजे त्यांची समजून घेण्यासाठी की हे कसे आहे आणि अडॉप्शन म्हणजे काय हे त्यांना सांगण्यासाठी एक म्हणजे परस्पर संवाद निर्माण व्हावा दोघांचा म्हणून. तर ते सगळे अटेंड करतात. ओरिएंटेशन प्रोग्राम म्हणतो आम्ही त्याला, आणि त्याच्यात आम्ही दुसऱ्यांना बोलवतो ज्या पालकांनी स्वतः अडॉप्शन केलंय, त्यांनी मुलांना वाढवलंय, त्यांनी मुलांना सांगितलं आहे की तू दत्तक आहेस, मी तुला घेतलं होतं, पण आता आपण एक छोटंसं कुटुंब आहोत. तर हे सगळं ते नीट समजावून सांगतो आम्ही त्या पालकांना की हे सगळं पेपरवर्क सुद्धा आम्ही का मागतोय तुम्हाला. म्हणजे तुम्ही असं नका म्हणू की त्रास देते IAPA पेपर मागून, नाही. त्याच्यासाठी मला चेक केलं पाहिजे की तुझं वय खरंच ते आहे. आणि कधी कधी असं होतं की पेपर खोटे निघू शकतात. तर मग अशा वेळेला फक्त काळजीपूर्वक सगळं हो, ती जबाबदारी आहे प्रत्येक संस्थेची. तरी सुद्धा ही प्रक्रिया किती लांबच आहे. आता जाऊ शकतात. आता सध्याच्या स्थितीत ऑनलाईन कारा मॅचिंग करतं मग नंतर ना. म्हणजे मी त्यांचं HSR अपलोड केलं की कारा त्याला मॅचिंग करेल, तर याला साधारणपणे सध्या 3 वर्ष लागत आहेत आता. 3 वर्ष हा खूप मोठा काळ आहे. हो, खूप मोठा वाटतं. पण मग अशा वेळेला काही विड्रॉ होण्याची शक्यता असते का? म्हणजे आपण घेतलंय, अर्ज केलाय, मला यायचं, पण हे 3 वर्ष लांबतंय, त्यामुळे अनेक पालक असं पण केलंय. बऱ्याच जणांनी विड्रॉ करतात. कारण आणि आता सध्या काय झालं की सध्याच्या काळात ऑनलाईन मागणी नोंदवली की लोकांना वस्तू मिळतात. तर ती इतकी सवय झाली आहे की त्यांचं त्या ब्रेनला तशी सवय, त्यांना असं वाटतं असंच मी कुठे शोधू का. आणि याच्यातनं मला असं वाटतं इलिगल अडॉप्शनला खूप चालना मिळत असावी. पुढचा प्रश्न होता. पालक माझे गळत आहेत, आम्ही त्यांना फोन करतो तर म्हणतात नाही मॅडम, मी माझ्या नात्यातनं घेतलंय. म्हणजे आय क्वेश्चन दॅट थिंग. मला असं वाटतं की विचारावा प्रश्न, कुठून आणला. मी विचारते, पण माझा अधिकार मर्यादित आहे इथे. म्हणजे मी फार खोलात जाऊन पोलिसांसारखी चौकशी नाही करू शकणार, आणि ते बरोबर पण नाही माझ्यासाठी. त्यामुळे हे होत आहे. कदाचित 4 जणांपैकी एखादा जण चुकीच्या मार्गाने जाऊ शकत असेल. कायदेशीर मूल दत्तक घेतलं जातं, थांबवत नाही लोकांना. कारण अडॉप्शन जेवढं
म्हणजे वैचारिक आहे तेवढं भावनिक आहे, तेवढंच मानसिक आहे, तेवढंच आपल्या भोवतीच्या समाजाशी रिलेटेड आहे. त्यामुळे तो जो भावनिक पार्ट आहे ना, तो त्यांना अस्वस्थ करतो की मी इतके वर्ष वाट पाहू, आधीच इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट मध्ये माझा इतका वेळ गेलाय, पण मी अजून थांबू, असं होतं. संगीता, तुमचा काय अनुभव आहे बेकायदेशीर दत्तक घेणं याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? म्हणजे माझ्याकडे पर्सनली काही फोन कॉल्स येतात की कोविडमध्ये आई बाबा गेलेत आणि मूल आहे आणि नातेवाईकांना ते म्हणजे द्यायला आवडेल आम्हाला आणि आम्हाला पण वाढवायला आवडेल, आम्ही करू का? सो यावेळेस मी त्यांना क्लिअरली एवढंच सांगते की ह्या सगळ्या गोष्टी इलिगल आहेत. त्यामुळे तुम्हाला जर लीगल मार्गाने जायचं असेल तर तुम्ही तुमच्या काराच्या ऍप्लिकेशन मध्ये थांबा, वेट करा आणि गॅरंटेड मूल आहे. 3 वर्षाचा अवधी असू दे, अजून 38 महिन्याचा अवधी असू दे, पण ऍटलीस्ट मूल नक्की येणार आहे. इनफर्टिलिटीच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला तर ती पण शाश्वती नव्हती आणि तुम्ही 10-10 वर्ष 15-15 वर्ष थांबलेला असतात आणि दर सायकलला तुम्ही मानसिक आघातामधनं जात असता. तर ह्याच्यात ऍटलीस्ट तुम्हाला तो आघात तरी नाहीये. कारण की सवितानी जी प्रोसेस एक्सप्लेन केली आहे त्यांनी, ती प्रोसेस पहिली फक्त 1 महिन्याभराची 2 महिन्याची आहे. त्याच्यानंतर तर तुम्हाला स्वतःलाच वेळ द्यायचा आहे आणि मी त्यांना म्हणते की तुम्ही स्वतःची लाड करा, स्वतःला वेळ द्या, मानसिक तयारी करा तुम्ही तुमची की आल्यानंतर काय. आणि बरेचदा असं होतं की खूप जास्ती ट्रीटमेंट केल्यामुळे कुठेतरी मानसिक आघात झालेले असतात, शारीरिक आघात झालेले असतात, फिजिकली थोडेफार प्रॉब्लेम सुरू झालेले असतात, वय वाढलेलं असतं, त्याच्यानंतरचं पालकत्व अजून थोडं चॅलेंजिंग होऊ शकतं. तर मी त्यांना नेहमी सांगते की त्याची तयारी करा आणि जेव्हा बाळ घरात येईल ऍटलीस्ट त्यावेळेस तरी तुम्ही सगळं एन्जॉय करू शकाल. त्यामुळे हा पिरियड तुम्ही स्वतःला द्या नर्चर करण्यासाठी, दोघांना एकमेकांसोबत छान वेळ घालवण्यासाठी. सो काही जणांना पटतं, काही जणांना पटत नाही. मधल्या काळात तर अशाही केसेस होतात की कारण इकडे ट्रीटमेंट पण चालू असते, इकडे अडॉप्शनला अप्लाय करून ठेवतात, कारण दोन्ही दगडांवर पाय ठेवून त्यांचं सगळं चाललेलं असतं. सो तो प्रत्येकाचा चॉईस असतो. त्याच्यात जसं सविता म्हणाले तसं की आम्ही फार खोलात जाऊन त्यांना बोलू शकत नाही किंवा विचारू शकत नाही. पण असंही घडतं की प्रेग्नन्सी झाली, मग प्रेग्नन्सी झाली तरी बाळ जन्मला तरी पण सांगायची त्यांची तयारी नसते आणि तरीही ते वाट बघत असतात की आपला नंबर येऊ देत का, मग आपण बघू वगैरे वगैरे, किंवा मग आम्हाला चालेल 2 मुलं. पण त्याच्यातही काही नियम आहेत, त्याच्याही काही अटी आहेत ना. सो त्या जर ते बोललेच नाही, सांगितलंच नाही, तर मग असे थोडे चॅलेंजेस येतात, पण हा नंबर खूप कमी येत असा. किती ते किती वयापर्यंतची मुलं दत्तक घेऊ शकतो? म्हणजे 0 to किती वर्षांपर्यंत मुलांना दत्तक दिलं जातं आणि सर्वात जास्त आकडा कुठल्या वयोगटातला असतो? सगळ्यात जास्त वयोगट हा छोट्या मुलांचाच आहे. अगदी छान लहान मुलं असतात ती, म्हणजे अगदी बाल असतात. आणि त्याच्यानंतर मध्यम, पण अगदी 6 वर्षाच्या जी मुलं आहेत ती फार कमी आहे त्यांचं प्रमाण. पालकांचा दृष्टिकोन लहान बाळ घेण्याकडेच जास्त जास्त कल लहान. पण आता आपल्या सरकारलाही असं वाटतं की जी संस्थांमध्ये अडकून पडली आहेत मुलं, ज्यांचं कोणी नाही किंवा ज्यांना दिलं नाही दत्तकासाठी किंवा म्हणजे सांभाळायलाच दिल्या संस्थांना, पण अशा मुलांना शोधून काढायचं, त्यांना प्रवाहात आणायचं आणि त्यांना पालक मिळवून द्यायचं. नाहीतर ही मुलं वर्षानुवर्ष संस्थेत वाढतील आणि एक वेगळं लाईफ मिळणार नाही त्यांना, कौटुंबिक जीवन. ते 18 वर्षापर्यंत नंतर ते कुठे जातील, म्हणून त्यांना आत्ताच ती प्रक्रिया सुरू करायची. म्हणजे दत्तक पालकत्वाची प्रक्रिया पण 3 वर्षाची, म्हणजे बाळ 0 पासून 3 वर्षाचं होतच तोपर्यंत समजा. नाही असं नाही आहे ते. नाही हा बरोबर. जेव्हा बाळ दत्तक जातं तेव्हा फक्त रिकन्सिडरेशन पिरियड असतो आईसाठी 2 महिन्याचा. समजा संस्थेकडे बाळ येताना 3 महिन्याचं आहे किंवा 0 दिवसाचं आहे, अगदी पहिल्याच दिवशी त्याला दिलं आहे, तर त्याच्यानंतर त्या आईची वाट बघितली जाते की तिला आपला निर्णय तोच ठेवायचा आहे की परत न्यायचा. तर तिने जर ती नाही आली तर ते बालक येतं, ते फ्री होतं, त्याला फ्री फॉर अडॉप्शन म्हणतात. म्हणजे ती सगळी बालकल्याण समितीच्या द्वारा करण्याची प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाली की मग बाळ मेन प्रवाहात येतं काराच्या, की आता हे बाळ कोणाला दाखवायचं. कारा त्याला म्हणजे सगळे पोर्टलवर आहेच, पण ते प्रवाहात येतं जाण्याच्या आई बाबांकडे. आणि एक त्याच दिवशी प्रश्न येतो की आई वडील सांगतात की आम्हाला कुठल्या प्रकारचं बाळ हवंय, कुठल्या वयाचं किंवा काय. तसं बाळ जेव्हा लहान असतं तर त्याच्या वतीने कोण सांगते, बाळाला कसे पालक हवं हे कोण ठरवतं?
म्हणजे संगीता मला वाटतं उत्तर देऊ शकते की ते पालक, त्यांना पालक कोण असायला हवेत हे कोणी ठरवतं का मुळात, आणि ठरवत असेल तर कोण ठरवतं? ऍक्च्युली जेव्हा कारा किंवा सगळ्याच संस्था म्हणतात की आता, म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं की दत्तक हे म्हणजे रादर त्या कपल्ससाठी म्हणून, त्यांना आई बाबा होण्यासाठी म्हणून ही प्रक्रिया सुरू झाली होती. पण आज मला वाटतं दत्तक प्रक्रियेचं पूर्णपणे त्याचं हेच बदललं, पर्स्पेक्टिव्हच बदलला आहे की इट इज सपोज टू बी चाइल्ड सेंट्रिक, म्हणजे मुलाचं भलं बघूनच हे केलं जातं. आणि जे सविता सुरुवातीपासून म्हणतायत की आम्ही त्यांचे कागदपत्र बघतो किंवा हे डॉक्युमेंट्स दिल्या जातात, तर ती कुठेतरी तीच प्रोसेस आहे की ज्यावेळेस होम स्टडी होतो त्यांचा अप्लाय केल्यानंतर, की हे इमोशनली आहेत का, यांची तयारी, सपोर्ट सिस्टीम काय आहे, त्यांच्या घरात बाळाचं स्वागत कसं होणार आहे, किंवा या बाळाला खरंच एक सुखरूप आयुष्य मिळेल का, या सगळ्या गोष्टी तिथे चाचपडल्या जातात. आणि त्याच्यानंतरच ज्यावेळेस होम स्टडी रिपोर्टमध्ये समजा जर IAPA होम स्टडी केला आहे आणि जर त्यांना वाटलं की हे कपल नाहीये सुटेबल, तर ते रिमार्क देऊ शकतात तिथे ऑनलाईन पोर्टलवरती की हे नाही आहेत पालक सुटेबल, रादर हे कपल, आणि त्यांचं अप्लिकेशन रिजेक्ट होतं. त्यामुळे ती पहिली पायरी आहे कुठल्याही कपलला जेव्हा अप्लाय केल्यानंतर की होम स्टडी रिपोर्ट तुमचा सँक्शन झाला का, होम स्टडी रिपोर्ट तुमचा पॉझिटिव्ह झाला का. दुसरी पायरी असते ज्यावेळेस तुम्ही 3 वर्षानंतर तुम्हाला बाळाचे पेपर्स आले, रेफरल आलं, म्हणजे त्यांच्या पोर्टलवरती येतं ते डॉक्युमेंट्स, मेडिकल डॉक्युमेंट, सोशल डॉक्युमेंट त्या बाळाचे, ते बघितल्यानंतर जेव्हा तुम्ही हो म्हणता ऍज अ कपल, त्यानंतर तुमची परत संस्थेमध्ये अडॉप्शन कमिटी मीटिंग असते. आणि ती कमिटी मीटिंग म्हणजे तुमच्या सोशल वर्कर, डॉक्टर, नंतर चाइल्ड वेलफेअर कमिटी ऑफिसर, DCPO, हे सगळ्यांची ती कमिटी असते आणि ती परत तुम्हाला असेस करतात आणि तुम्हाला थॉरली असेस करतात. ओके. आणि तिथे जर त्यांना कुठेही थोडं जरी बारीक जरी कॉन्फ्लिक्टिंग काही वाटलं की या दोघांमध्ये काहीतरी मतभेद वाटतायत किंवा यांचं काहीतरी नीट उत्तरं नाही येत आहेत, तर हजबंड वाईफचा वेगळा इंटरव्ह्यू होतो तिथे. आणि त्याही केसमध्ये त्यांना जर वाटलं की हे नाही आहे सुटेबल, तर त्या संस्थेला पण अधिकार आहे म्हणण्याचा की आम्ही हे बाळ या फॅमिलीमध्ये प्लेस नाही करणार आहोत. चांगलं. ओके. त्या केसमध्ये मग पालकांना परत शेवटी जावं लागतं रांगेच्या आणि परत वाट बघावी लागते. अर्थात कारा इंटरव्हीन करू शकते काही जर प्रॉब्लेम असेल त्याच्यात. तर याच्यानंतर परत जेव्हा बाळ फॉस्टर केअर मध्ये येतं, ओके, म्हणजे सुरुवातीला फॉस्टर केअर अग्रीमेंट त्या संस्थेसोबत साईन करून पिटिशन सबमिट केलं जातं कोर्टात आणि तुमचं 1 ते 2 महिने 3 महिन्यात तुमचं हिअरिंग होतं. कोर्ट हिअरिंग मध्ये जजला पण तेवढाच अधिकार आहे नाही म्हणण्याचा. कोर्ट हिअरिंग मध्ये जर त्यांना काही वेगळं आढळलं तर जज सरळ सांगू शकतात की बाळ संस्थेत परत येणार आणि हे होणार नाही. या केसेस होत नाही, पण आय एम जस्ट, म्हणजे मी हे शेअर करतेय की या स्टेजेस आहेत. कारण की प्रश्न असा होता सुरक्षित आयुष्य मिळावं पुढचं, याच्यासाठी कायदेशीर आपल्याकडे गोष्टी आहेत. काही काही ठिकाणी झाल्यात अशा चौकशी. संगीता, तुला पण माहिती असेल की इव्हन इन्कम, म्हणजे आता खरं कराच्या क्रायटेरियात इन्कम नाही, आपण कोर्टाने मध्यंतरी महाराष्ट्रात विचारलंय, मी नाव नाही सांगणार इथे, पण की खरंच या कुटुंबाला आधी 2 मुलं आहेत, तिसरं मूल घेतायत आणि यांचं इन्कम एवढं आहे का की हे कुटुंब पुढे नेऊ शकतील. उद्या काही यातल्या एका व्यक्तीला काही झालं तर या एकट्या मागे राहिलेल्या पालकाला 3 मुलांना वाढवणं आजकालच्या, म्हणजे आता सध्या चॅलेंजिंग झालेलं आहे. आफ्टर कोविड तर खूपच वेगळं झालंय, कसं होईल. आणि शिवाय तू जे म्हणालीस ना की आपण कमिटी लेव्हलला त्यांना रिजेक्शन करू शकतो, हो, फक्त त्यांना कधी कधी एक संधी दिल्या जाते की तुम्ही काउन्सिलिंग अटेंड करा आणि त्याच्यात त्यांनी समजा आपला विचार धारणा बदलू शकतात असं दाखवलं आणि तयारी दाखवली की हो आम्ही हे एक्सेप्ट करतो की मी चेंज होऊ शकतो, मला हे मान्य आहे, सगळं, तर त्यांना कदाचित संधी दिल्या जाते. म्हणजे कारा तसं सहृदयी आहे, पण म्हणजे एजन्सी पण सहृदयी आहे, काळजी घेतात. पालकत्व हो काळजी घेतल्या जाते. मी जरा अधिक जिव्हाळ्याच्या एक उदाहरण देते मी पटकन. एक उदाहरण असं आहे की मला एका म्हणजे फादरनी फोन केला होता आणि रादर म्हणजे एक पुरुष, त्यांनी मला फोन करून, म्हणजे मी हे लोकसत्तामध्ये लिहायचे त्यावेळेसची गोष्ट 5-6 वर्षापूर्वीची, त्यांनी आधी मला सांगितलं की आम्ही असं असं अप्लाय केलं आणि आम्हाला रेफरलच येत नाही. त्यावेळेस 2 वर्षात यायचं, 1.5 ते 2 वर्षात. आणि मग मला प्रश्न पडला की हे असं कसं झालंय. मग जेव्हा मी दुसऱ्या फोन कॉलवरती त्यांना थोडं खोदून विचारलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला रेफरल आलं होतं, संस्थेने आम्हाला नाही म्हटलं, आम्ही बाळाला आणायला गेलो तेव्हा. ओके. तिसऱ्या फोन कॉलवर मला सांगतात की मला 3 मुली आहेत आणि आम्ही 4थ्या मुलासाठी म्हणून दत्तक घ्यायचा प्रयत्न करतोय, कारण आम्ही समाजाचं देणं लागतो. म्हटलं सर, 3 फोन कॉलवरती तर वाटलं नाही मला तुम्ही समाजाचं देणं लागतंय, कारण की तुम्ही खोटं बोलत आलात माझ्याशी सुद्धा.
त्यामुळे तुम्ही अजून संस्थेसोबत किती खोटं बोललायत, घरामध्ये किती खोटं बोललायत. आणि त्या 3 मुलीमध्ये सर्वात छोटी मुलगी 8वीत होती. किती ओके. डिफरन्स वयात. सो मग ह्याच्यात कसं संस्थेने मान्य करावं असं होतं ना. त्यामुळे हे असेसमेंट नक्की केलं जाते की बाळ सुखरूप आहे. चांगलं. आता आपण थोडं जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे कुटुंबात येऊया पुन्हा एकदा. आणि तो सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे पालकत्वचा एक मला वाटतं आव्हान तिकडे असतं की बाळाला केव्हा सांगावं की ते दत्तक बाळ आहे. म्हणजे असं म्हटलं तर की लवकरात लवकर सांगितलं तर ते जास्त चांगलं. तुमचे अनुभव काय आहेत? दोघींनी मला वाटतं दोघींची उत्तरं मला अपेक्षित आहेत. तर सविता तुम्ही सांगा. आता म्हणजे हा पण एक वेगवेगळ्या स्टेजला वेगळं म्हणजे खूप याच्यात सुधारणा झाली आहे, लोकांनी स्वीकारलंय. अगदी पूर्वी असं होतं की नाही समज आली की सांगा, पण आता समज येणार म्हणजे कुठल्या वयात? कोणी 8व्या वर्षी समज येते, कोणाला 12व्या वर्षी, कोणाला 14-15व्या वर्षी. पण म्हणून मग हळूहळू आणि त्या मुलं मोठे होताना अनुभव घेत गेले की लवकर सांगितले तर बरं होतं असं अनुभवांनी सिद्ध झालंय. म्हणून आता सगळे सोशल वर्कर्स किंवा जे सगळे अडॉप्शन मध्ये काम करणारे आहेत ते सगळ्यांनी असं ठरवलंय की एक 3 वर्षाचं झालं की जास्त मुलांना गोष्टींच्या माध्यमातून सांगितलं तर फार बरं. आणि हे रोजच्या जीवनात अगदी एव्हरीडे तुम्ही नका बोलू की अडॉप्टेड आहे, पण वन्स इन अ वेल मुलाबरोबर बसा, एखादं पुस्तक आहे ते आम्ही देतो. म्हणजे IAP एक त्याचं लाईव्ह बुक देते की आमच्या बरोबर मूल होतं तेव्हा कसं वाढलं ते थोडेसे फोटोग्राफ्स असतात, मग ते टर्न करा, सांगा. किंवा हाऊ टू शेअर द फॅक्ट ऑफ अडॉप्शन असं एक इंग्लिशमध्ये पण आमच्याकडे एक पुस्तक आहे, मराठीत पण आहे. तर तुम्ही पानं पलटवा. म्हणजे आपण जेव्हा स्टोरी टेलिंगची किंवा गोष्टी सांगण्याची एक वय असतं ना, 3 वर्षाचे झाले की भाषा वृद्धीसाठी आपण सांगतो मुलांना वेगवेगळ्या गोष्टी, तसं अडॉप्शनची एक कथा असते. तर ती सांगा की मी तुला आणलं एवढंच, कारण त्याची समज तेवढीच असते. म्हणजे वयाप्रमाणे मग तशी तशी गोष्ट बदलत जाते. आणि मग तुम्हाला काही पालक सांगतील पण की 8व्या वर्षीची गोष्ट तुम्ही 12व्या वर्षी नाही सांगू शकत, कारण मुलांचे संदर्भ बदलले असतात. त्यांना खूप माहिती होते, त्यांना सगळी फिजिओलॉजी पण माहिती असते, मूल कसं होणार हे पण माहिती असतं मुलांना. कारण आता शाळेत वेगवेगळ्या विषयांमध्ये शिकवल्या जातात, पण हे शिकवावं म्हणजे अडॉप्शन हे दत्तकत्व शालेय ह्याच्यामध्ये शिकवलं जाणं पण महत्वाचं गरजेचं आहे. दत्तक मुलासाठी महत्वाचं आहे, तसं इतर लोकांना सुद्धा म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा ते माहिती पाहिजे. त्यांनी आदर वाढेल. आपल्या वर्गात एक अशी मुलगी आहे, पण ज्या ठिकाणी पालक मुलांना सांगतात ना ते फार चांगल्या तऱ्हेने जर स्वीकारलं मुलांनी आणि पालकांनी हे बघितलं की आपला मुलगा कुठल्याही प्रश्नाला उत्तर देऊ शकेल, त्याला काही विचारलं तरी, आणि पुढच्या माणसाला नीट सांगू शकेल की का माझ्याशी त्याचा संबंध नाही, किंवा तू माझ्या आईशी विचार, मला का असं विचारतं, म्हणजे असं उत्तर देता आलं तर त्या पालकांना माहिती असतं की हा मुलगा मोठा मोठा होताना हे सगळं स्वीकारू शकेल. मग 13-14व्या वर्षी मुलं सेटल होतात, थोडी प्रश्न विचारतात की ती कुठे असेल. तर त्यावेळी पालकांनी नकारात्मक उत्तर नाही देऊ. तुला बघायचं असेल तर आपण शोधूया की मला माहितीये कदाचित तुझी मानसिक गरज आहे. तर हा जो प्रेमळ संवादात्मक झाला पाहिजे, तिथे तुमच्या चेहऱ्यावर आणि मनात हे दोन्ही एकच भाव पाहिजे की मी तुला ऐकायला तयार आहे. म्हणजे ऐकून घेणं आणि ते इथे रजिस्टर करणं आणि त्याचं नीट उत्तर देणं हे मुलांना नक्कीच सांगितलं पाहिजे. म्हणजे तो जर संवाद पोहोचला मुलांपर्यंत तर ते चांगल्या तऱ्हेने अडॉप्शनला घेऊ शकतात. तर आम्ही पाहिलं की ज्या तऱ्हेने संवाद साधला असेल आणि संवाद वाढला असेल त्या घरात अडॉप्शन हे नेहमी हेल्दी असतं. पण जिथे लपवून ठेवलं जातं, अचानक मुलाला कळतं कुठून तरी खूप दिवसांनी ट्रंकेतनं पेपर काढल्यावर, तिथे नक्कीच मूल चॅलेंज करतं की तुम्ही मला का नाही सांगितलं. मग हा जर प्रश्न, जसं संगीता कशी म्हणली की ही प्रक्रिया ही बाळ सेंट्रिक आहे, म्हणजे मुलाला केंद्रित ठेवून केली. मग ज्याच्या आयुष्यातला हा प्रश्न आहे त्याला तुम्ही जर सांगणार नाही, त्याच्यापासून लपवून ठेवाल तर किती मोठं खोटं आहे. आणि तुम्ही एक चांगलं काम करायला निघालात, मग तुम्ही जर त्या व्यक्तीच्या जीवनातली गोष्ट त्यालाच सांगणार नाही तर म्हणजे तुमचं अडॉप्शन खोट्यावर आधारित आहे का? मग हे जर बेसिक आपण कपलला पहिले समजावलं तर ते कधीच असं करत नाही. म्हणजे खूप जण सांगतात, आता मी पाहिलं सांगतात, पण मला वाटतं चांगल्या पद्धतीने ते स्वीकारतात हळूहळू सांगितलं तर स्वीकारतात. कळत नसेल सुरुवातीच्या टप्प्यात, पण नंतर हळूहळू त्याचा अर्थ त्यांनाही मला वाटतं कळत जातो. आमच्याकडे मी एक गोष्ट सांगेन, सपोर्ट ग्रुप, आमचा स्वतःचा सपोर्ट ग्रुप आहे. म्हणजे आमचे पालक एकत्र येतात आणि आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो. विषयावर बोलूयाच आपण. मला संगीताला थेट एक प्रश्न विचारायचा, मध्ये बोलताना तो उल्लेखही आला की तू सिंगल मदर आहेस आणि तुझी लेक तू अडॉप्ट केलेली आहेस. पहिल्यांदा केव्हा सांगितलंस आणि तिने ते थ्रू म्हणजे ती आता खूपच परिपक्व वाटतेच आहे मगाच्या अनुभवांवरनं, पण जेव्हा पहिल्यांदा सांगितलं ते कशा पद्धतीने तू सांगितलंस आणि कशा पद्धतीने तिने ते एक्सेप्ट करत गेली ती काळाच्या बरोबर?
माझ्या जर्नीमध्ये मी ऍक्च्युली तिला कायमच पहिल्या दिवसापासून आल्यापासून कुठेतरी तिचा असा एक छोटासा अल्बम करून कायम फोटो दाखवत की हा दिवस कसा स्पेशल होता आणि मग त्या दिवशी कोण कोण आलं होतं तुला ब्लेस करायला. आणि लकीली असं झालं की माझ्या ओळखीचे जे सगळे आजी आजोबा कॅटेगरीचे जे लोक होते, म्हणजे माझ्या आई बाबांच्या ओळखीचे किंवा सत्संगातले किंवा माझे एनजीओ सेक्टर मधले, ते सगळे जण तिला म्हणजे त्या दिवशी भेटायला आले होते ज्या दिवशी निमिषा घरी आली. त्यामुळे ते सगळं प्रत्येक फोटो इतका स्पेशल आहे तिच्यासाठी आणि तिला तो इव्हेंट इतका स्पेशल आहे की मला वाटतं तिला म्हणजे आणि अजूनही तो अल्बम तिच्या किटीमध्ये आहे. म्हणजे तो असा माझ्या कपाटात आहे आणि आपण बघूया असं मी कधीच केलं नाही. त्यामुळे तो तिचा जर्नी आहे, तिचं स्पेशल फिलिंग्ज आहे त्या प्रत्येक फोटो सोबतचं. आणि हे तुझं आहे, ते लहानपणापासून आम्ही दोघी बघत आलो, दोघी सांगत आलो. वया परत्वे प्रश्न वेगवेगळे असायचे. म्हणजे एका वयात की आई तू लग्न कर, मला बाबा हवाय. ओके, मग त्या बाबा हवा ह्याच्या मागचे कारण खूप भन्नाट होती. म्हणजे मला ऍक्च्युली बाबा बुलेट चालवणारा आणि तू मागे बसून मी तुझ्या मांडीत बसलेली. ओके, आता हे स्वप्न बरोबर आहे ना तिचं असणं, कारण की ती मुलं बघायची ना आईच्या मांडीत बसलेली टू व्हीलरवर जाताना. तर मला तसा हेल्मेट घातलेला बाबा हवाय. ओके, पण हे जेव्हा तिची फॅन्टसी होती आणि त्याला जर मी ते कधीच डिनाय नाही केलं, की मी तिला कधी नाकारलं नाही की छे ग बाबा कशाला हवाय असं न म्हणता की अच्छा हो का तुला बाबा हवाय का, मग तो जर्नी काय असू शकतो, मग ते काय असू शकतं. आणि मग थोड्या दिवसांनी ते फेज आउट होत गेलं आपोआप. आणि जेव्हा तिलाही जाणवलं की आईचं काही असं नकार नाहीये की लग्न मला करायचंच नाही आणि जी पुरुष लोक चांगलेच नसतात आणि पुरुष लोक आयुष्यातच नकोय, कारण की माझा मित्रपरिवार आहेच की जे येतात जे बोलतात तिच्याशी. त्यामुळे म्हणजे असा तिरस्कार तिला त्या नात्याबद्दल तर कधीच निर्माण झाला नाही. तर हे सगळं मला छान एक्सेप्ट केलं. मला आपण दत्तक आहोत येस, हे तिला काही वेगळं वाटलं नाही. हा वेगळं वाटलं नाही. संस्थेसोबतचं नातं होतं त्यामुळे म्हणजे आम्ही जातो अजूनही संस्थेत, भेटतो, बोलतो आणि सांगतो, म्हणजे त्याच्यावर बोलते ती. मग इतर मुलं भेटतात, त्यांच्या गप्पा होतात, तेव्हाचा अनुभव काय असतो तिचा? पूर्णांकामध्ये ज्यावेळेस मला कोणी आमचा वेगवेगळे पूर्णांकाचे ग्रुप आहे. सो एक आमचा ग्रुप आहे तो म्हणजे पूर्णांक बीज. त्याच्यात सगळे कपल्स असतात की ज्यांची मुलं घरी येण्यासाठी ते वाट बघतायत. आणि ते जवळपास आता आमचा 150चा वगैरे ग्रुप आहे. त्या ग्रुपपैकी कोणी मला फोन केला की ताई आम्हाला रेफरल आलंय आणि असं आहे. आणि मग तो त्यांचा जर्नी तिने ऐकला आणि मग बाळ आलं, आई फोटो माग ना, माझं भावंड घरी आलंय. सो तिच्यासाठी हे प्रत्येक भावंड आहे. ज्यावेळेस पूर्णांक मधली मुलं घरी येतात आणि म्हणजे कधी कधी असं होतं की मग ते पालक माझ्या घरी येतात आणि बेबीला घेऊन येतात कारण की फोटो शेअर करू नका वगैरे. मग त्यावेळेस पण मी तिचा जो आनंद बघते की अजून एक मूल घरी आलंय. म्हणजे मधल्या एका काळात असं झालं होतं की बेबी ऍक्च्युली म्हणजे टिपिकली माइलस्टोन जे असतात टिपिकल ते तेवढे नसले की पालक रादर हे कपल थोडंसं हैराण होतं आणि त्यांचे थोडेसे फसी होते. आणि मग त्यांनी ते एस्कलेशन मध्ये नेलं, मला सांगितलं नाही, असं काहीतरी झालं. मग माझी थोडी चिडचिड झाली होती त्या केसवरनं की तुम्ही ट्रान्सपरंट राहा ना माझ्याशी जेव्हा बोलताय तेव्हा. तुम्ही डायरेक्टली मिनिस्ट्रीला कशी काय मेल करता, काराच्या वरती, म्हणजे कार्यालय तुम्ही बाजूला केलं आणि आम्ही कसे बरोबर आहोत वगैरे. तर मी त्यांना झापलं. त्याच्यानंतर रात्री 10:30ला जेव्हा मी माझ्या एका ट्रस्टी सोबत बोलत होते तर त्यावेळेस नंतर मला निमिषा म्हणते, आई तुला असं वाटत नाही त्या बाळाला ते आई वडील लायकीचे नाही वाटले? जाऊ देत ना, त्या बाळाला दुसरे आई वडील होते आणि ते जाईल दुसऱ्या घरी बाळ, तू कशाला एवढं टेन्शन घेतीये आणि तू कशाला एवढं तळतळाट करतीये असं. सो हे जे वागणं आहे त्याच्यातनं असं वाटतं की या मुलांना खरंच खूप कळतं, आपल्यापेक्षा जास्ती कळतं, आपल्यापेक्षा ते प्रगल्भ असतात. फक्त ते मांडू शकत नाही सुरुवातीच्या दिवसात, पण तुम्ही सांगत राहा. आणि हे बोलत असताना पूर्णांकाचा सातत्याने उल्लेख येतोय. मला असं वाटतं तोच शेवटचा एक प्रश्न मी घ्यावा की या अनेक, जसं म्हटलं की सम आणि विषम दोन्ही प्रकारचे अनुभव येत असतात. पालकत्व हे कायमच आव्हानात्मक असतं, त्यामुळे यांना सुद्धा आव्हान येतच असतील. मग अशा वेळेला सपोर्ट सिस्टीमची किंवा सपोर्ट ग्रुपची काय मदत होते आणि कशा, त्याचा काय अनुभव आहे? सपोर्ट ग्रुप म्हणतो, मदत गट म्हणतो किंवा सपोर्ट ग्रुप म्हणतो, असावाच, कारण की पूर्वी जरा कमी होते असे मदत गट. म्हणजे काही आहेत, म्हणजे बँगलोरमध्ये खूप पूर्वी सुदत्त परिवार म्हणून एक सुरू झालेला गट आहे, खूप जुना गट आहे तो, मस्त काम करतात तेही लोक. आणि म्हणजे मी ज्यावेळेस पूर्णांकाचा विचार केला त्यावेळेस सेंट्रलाइज प्रोसेस झाली होती आणि संस्थेसोबतचं नातं
नाळ थोडी कमी राहणार या पालकांची हे दिसत होतं. आणि टेक्नॉलॉजी खूप जास्ती आता सगळीकडे वापर असल्यामुळे प्रत्येक पालक हे कुठेही असू दे जगाच्या पाठीवर, पण ते एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतात आणि एकमेकांशी बोलू शकतात. ज्यावेळेस या मुलांना वाटतं की माझं दुःख किंवा मला काय वाटतं हे अडॉप्शन मधलं एखादं मुलंच समजू शकतं, बाकी कितीही क्लोज फ्रेंड असू दे ते नाही समजू शकत की मला काय वाटतंय. तसंच मला वाटतं या पालकांनाही वाटतं की आमच्या जर्नी मधले जे काही चॅलेंजेस आहेत ते कदाचित जनरल म्हणजे बाकीच्या पालकांना कळेल की नाही माहित नाही, पण दत्तक पालकत्वामधले जे पालक आहेत त्यांना नक्की कळेल. त्यामुळे हा सपोर्ट ग्रुप त्यांना मदत होतो. बारीक बारीक प्रॉब्लेम्स असतात आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी इतक्या ओपनली शेअर करतात, कधी भेटलेले नसतात एकमेकांना, पण त्या फोरम वरती ते सगळं मनमोकळेपणाने बोलत असतात. ते बघितल्यानंतर असं वाटतं की खरंच म्हणजे खूप याची गरज आहे आणि ते असावेत. आणि मला आठवतं कारामधनं मला म्हणजे काराच्या एका स्टिअरिंग कमिटी मेंबरनी मला विचारलं होतं की हे असा पूर्णांकाचा सपोर्ट ग्रुप प्रत्येक राज्यामध्ये व्हावा का. तर म्हटलं का नाही व्हावा. जर राज्य म्हणजे तुम्हाला जर स्टेट सेंट्रिक हवा असेल तर तसाही व्हायला काहीच हरकत नाही. त्याला पूर्णांक नाव असण्याची गरज पण नाहीये. आम्ही सगळं म्हटलं शेअर करून की आम्ही काय तऱ्हेने हा मॅनेज करतोय किंवा कसा हा वाढवतोय आम्ही ग्रुप. करावा, सगळ्यांनी करावा एकत्र येऊन. कविता, तुम्ही यालाच पुढे जाऊन मदत गट याची आवश्यकता किती आहे ह्याच्याबद्दल थोडक्यात, कारण आपल्याकडे वेळ आता कमी होतोय, त्याच्यात काय सांगू शकाल? म्हणजे मदत गटाची किती आवश्यकता समाजासाठी आहे? नुसतं हे नाही की त्या ग्रुपासाठी त्या व्यक्ती कुटुंबासाठी, अजून समाजात आपण जी म्हणतो आणि जागृती व्हायला पाहिजे, याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय करता येईल या सपोर्ट ग्रुप्स वेगळ्या करून? सपोर्ट ग्रुप का पाहिजे? कारण नाही माहिती, कुठल्याही मुलाला वाय मी म्हणजे मीच का असं जो प्रश्न नेहमी पडतो तो पडणार नाही. अगदी मुलांना आणि पालकांना पण की मी एकटाच आहे का या जगात, जर त्यांनी कोणाशी संवाद नाही साधला. जेव्हा अशा पूर्णांकासारख्या किंवा आमच्या संस्थेचा जो स्वतः पालकांचा एक ग्रुप आहे त्याच्यात जेव्हा ते एकमेकांना भेटतात त्यांना असं वाटतं अरे आपले प्रश्न सगळ्यांचे सारखेच आहे, म्हणजे मलाच हा प्रश्न पडला, मी कुठून आलो असं नाही की म्हणजे मीच एकट्याने दत्तक घेतलंय किंवा मलाच असे प्रश्न पडतायत, माझेच मुलं प्रश्न विचारतायत असं नाही, सगळ्यांनाच आहे. म्हणजे जसे पालकत्वाचे प्रश्न युनिव्हर्सल असतात तसे ऍडेड हे जे पालकत्व आहे त्याच्यात कंसात लिहिलंय की दत्तक, तर ते पण सारखंच असतं. तर याच्यासाठी पुढे जाण्यासाठी नक्कीच एक सपोर्ट ग्रुप असावा, सगळ्यांनी एकमेकांशी संवाद साधावा, कारण एक हेल्दी ऍटमॉस्फिअर तयार होईल आणि मुलांना एक चांगल्या तऱ्हेने स्वीकारता येता येईल की मी दत्तक असलो तरी एक मुलगाच आहे. दत्तक विसरून जाऊन मग एक परिपूर्ण मी नागरिक कसा होईल, कारण शेवटी तुम्हाला वेगळं नागरिकच बनायचं आहे. दत्तक हे वेगळं सुटून जातं, तुमच्या हात सोडल्या जातात त्याच्यातनं, कारण तुम्ही एक व्यक्ती म्हणून तुमचं कुटुंब पुढे नेणार आहात. तर ते कुटुंब पुढे नेण्यासाठी आपल्याला एक जबाबदार व्यक्ती तयार करायची, हेच एक उद्दिष्ट ठेवलं पाहिजे. तरच आपण दत्तकाला पुढे नेऊ शकू आणि एक चांगला समाज घडवू शकू, कारण ते असलंच पाहिजे. तोच महत्वाचा, म्हणजे समाज घडला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे असं मुलांना मिळण्यामध्ये. तर तुम्ही आपले प्रश्नोत्तरे चालूच आहेत, पण आपले वाचकही काही प्रश्न त्यांच्याही मनात आहेत, ते काही विचारू इच्छित आहेत. तत्पूर्वी फक्त आपण एक पालकांना हर्ष मोरमकर आपल्याला या जॉईन झालेले आहेत. हर्ष मोरमकर, जरा तुमचा अनुभव थोडक्यात, तुम्ही पालक दत्तक घेतला आहे, तर तुमचा अनुभव काय आहे दत्तक पालकत्वाचा, तो जरा आमच्याशी 2 मिनिटात शेअर करा प्लीज. हो, मी माझी मुलगी आता 11 वर्षाची आहे, जिला अडॉप्ट केलेलं आहे. आणि तिला आम्ही खूप आधीपासून सांगायला सुरुवात केली की ती अडॉप्टेड आहे. म्हणजे 5 महिन्याची असताना ती घरी आली, त्यावेळेलाच आम्ही हळूहळू आमच्या प्रकारे सांगायचा प्रयत्न केला. मी गोष्टीच्या रूपात सांगायचा प्रयत्न केला किंवा माझी बायको छान गाते, तिने एक गाणं बनवलेलं की आम्ही इथे वाट बघत होतो, तू तिथे आमची वाट बघत होती, आणि मग आम्हाला फोन आला, मग आम्ही धावत आलो आणि तुला आणलं. सो तिला अडॉप्शन ह्या शब्दाचा अर्थ कळायच्या अगोदरच हे अडॉप्शन काहीतरी असतं हे डोक्यामध्ये बसलेलं होतं. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की कित्येक वेळेला ही गोष्ट सांगणं जरुरी, लवकर सांगणं जरुरी होतं, कारण मुलं नेहमीच कम्फर्टेबल असतात ऐकण्यासाठी, पण पालक अनकम्फर्टेबल असतात. जर एका मुलाचं वय 7-8 वर्षाचं झालं तर त्यानंतर पालक सांगायला घाबरतात. तर आपण काही महिने किंवा काही वर्षाचं मूल असताना सांगायला सुरुवात केली तर सगळ्यात पहिला फायदा हा होतो की आपण ते बोलण्यासाठी कम्फर्टेबल होतो. आपण सहजपणे हे बोलू शकतो,
सांगू शकतो. आणि हे लपवून ठेवणं किंवा त्याच्यात डिस्कम्फर्ट जो आहे तो राहत नाही. आता इथे पण काही थोडे मुद्दे आपण घेतलेले होते की स्कूल फ्रेंडचा ऍटिट्यूड आहे तो कसा असेल किंवा काही याची पालकांना भीती असेल, तर तुम्ही जर मुलांना इक्विप केलं तर तो प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे माझ्या मुलीचा आता 11वा वाढदिवस होता, तर तिला खूप जण फ्रेंड्स व्हॉट्सअपवर मेसेज करत होते हॅपी बर्थडे वगैरे वगैरे. तर तिच्या एका मित्रांनी तिला विचारलं की तुझी बर्थचा टाइम काय आहे? तर तिने सांगितलं मला माहित नाही. तर तो म्हणाला असं कसं माहित नाही तुला? तर ती सांगितलं तिने की मी अडॉप्टेड आहे आणि मी 5 महिन्याची असताना मी घरी आलेली. सो त्याच्या आधी मी आश्रमामध्ये होते. सो इट वॉज तर त्यांनी तिच्या मित्रांनी फक्त ओ असं घातलं. तर तिने विचारलं आर यू शॉक? सो ही सेड की येस पण दॅट्स ओके बट यू एन्जॉय युअर डे टुमॉरो अँड टुडे यू स्लीप वेल. म्हणजे मुलांच्या मध्ये पण इतकी स्वीकार करण्याची प्रवृत्ती आहे. जे अडॉप्टेड नाहीये त्यांना पण अडॉप्शन हा कॉन्सेप्ट एलियन नाहीये, नवीन नाहीये किंवा नवीन असला तरी तो स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे. हे बघून मला खूप बरं वाटलं. आणि अजून एकच छोटासा किस्सा सांगतो आमच्या घरी झालेला की काही वेळेला मुलांचा सर्च असतो की काय होईल जर माझी आई आली तर किंवा बायोलॉजिकल मदर आली तर तिने विचारलेला हा प्रश्न होता की जर माझी बायोलॉजिकल आई आली तर तुम्ही मला देऊन टाकाल का? तर तिला आम्ही सांगितलेलं आणि ती जवळजवळ 4 वर्षाची होती तेव्हा हा प्रश्न तिने विचारलेला. तर तिला आम्ही सांगितलेलं हे डिसिजन तुझं आहे की तुला जे योग्य वाटेल त्याला आम्ही सपोर्ट करू. तुला आमच्याकडे राहायचं असेल तर आम्ही कधीही देणार नाही आणि तुला तिच्याकडे जायचं असेल तर आम्ही कधीही अडवणार नाही. तर यांनी तिला फार मोठा कॉन्फिडन्स झाला की काहीही सिच्युएशन आली तर आपले आई वडील आपल्या बरोबर राहतील. आणि त्या कारणामुळे मला वाटतं शी इज व्हेरी कॉन्फिडंट अबाउट द फॅक्ट ऑफ अडॉप्शन की तिला कधीच प्रॉब्लेम येत नाही या गोष्टीशी डील करायला किंवा तिला कोणी खिजवू शकत नाही की ती अडॉप्टेड आहे. मोठा आत्मविश्वास तुम्ही तिला मला वाटतं मिळवून दिला आहे आणि तो समाजात जाण्यासाठी तिला तो उपयोगी पडू शकेल. आणि मला वाटतं की समाजात ही जी आपली भूमिका आहे की दत्तक विषयाभोवती जे काही गुण निर्माण केलेलं आहे ते हळूहळू मला वाटतं विरत जाणं हे खूप महत्वाचं आहे. तरच समाज जेवढ्या लवकर ह्या दत्तक विषयाला स्वीकारू शकतो असं मला वाटतं. खूप छान चर्चा चालली आहे, छान चर्चा होतेच आहे. पण मी पुढची सत्र माझे सहकारी लता दाभोळकर यांना देते. ते वाचकांचे काही प्रश्न तुमच्यापर्यंत ठेवते. धन्यवाद. खरं तर खूप प्रश्न विचारले गेलेत पण त्यातल्या या चर्चेमध्ये अनेक प्रश्नांना ऑलरेडी उत्तरं मिळालेली आहेत. तर मी काही निवडक प्रश्न घेते. डॉक्टर प्राजक्ता ओक यांनी एक चांगला प्रश्न विचारलाय की परदेशी भारतीय जे आहेत त्यांना जर मूल दत्तक घ्यायचं त्यासाठीची प्रक्रिया काय असेल? प्रक्रिया सगळ्यांसाठी सारखीच आहे पण फक्त त्यांना NRI म्हणून रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यांचं सगळं काही बोलणं किंवा काय कम्युनिकेशन ते डायरेक्ट काराशी आणि त्यांच्या देशातल्या एजन्सीच्या द्वाराच होतं. म्हणजे त्यांच्या देशात लोकल त्यांच्या सिटीत जी एजन्सी असेल अडॉप्शनची जी कारांनी सँक्शन केली असेल म्हणजे काराचं लायसन्स त्यांच्याकडे असेल की रेकग्नाइज म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी वर्ड ठेवलाय. कारा रेकग्नाइज एजन्सीद्वारेच त्यांनी त्यांचा HSR करायचा तो अपलोड करून घ्यायचा आणि मग ते वेटिंग लिस्टमध्ये जेव्हा त्यांचा वेटिंग लिस्ट मधला नंबर लागेल आणि त्यांना बाळ अलॉट होईल तेव्हा भारतातल्या एजन्सीला कळेल की हे पालक वेटिंग लिस्टमध्ये. नाहीतर पूर्वी सगळ्यांकडे वेगवेगळे पालक असायचे पण आता काराचं सेंट्रलाइज झाल्यापासून कळत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांच्या याच्यात विचारायचं की इथे अडॉप्शन एजन्सी कुठल्या आहे त्यांच्या क्रायटेरियाप्रमाणे आपलं पूर्ण करायचं जे काही प्रक्रिया असेल ती आणि नंतर ते काराच्या पोर्टलवर जातील मग ते मदत करतात. इरावती यांनी एक प्रश्न विचारला की दत्तक प्रक्रियेत जोडप्यांना साजेसं मूल दिलं जातं तर ती प्रक्रिया नेमकी काय असते? मी सांगू की संगीता सांगते. साजेसं मूल म्हणजे फार पूर्वी ना जेव्हा एजन्सी बाळासाठी पालक निवडायचे ना कारण आम्ही असंच म्हणतो पालकच निवडायचो आम्ही तेव्हा आम्ही बघायचो की स्किन कलर सारखा आहे का मग
असेल स्किन कलर सारखा तर थोडंसं बाकीचे जुळतात का नाक डोळे, पण तेवढं करण्याची पण वेळ नव्हती कारण मुलं कमी आणि पालक जास्त असंच नेहमी झालं, पण आम्ही स्किन कलरवरनं जास्त करायचो. पण आता असं काही नाही आहे. काराच्या पोर्टलवर आपले नंबर असतात, आपलं नाव असतं आणि तिकडे आम्ही अपलोड केलेले मुलं असतात आणि त्यांच्याकडे पालक. तर ते कसे मेथडनी लावतात, लॉटरी लावतात, मेथड कशी आहे मला माहिती नाही, पण रूटनी त्या एजन्सीचे ते मुलं एकमेकांशी जोडल्या जातात आणि एकदा 3दा चान्स एका फॅमिलीला दिला जातो. पण पहिल्या चान्समध्ये जर तुम्ही ते हो म्हटलं, तुम्हाला जो 48 तासांचा अवधी दिलाय, कारण तो मध्यंतरीच्या काळात जास्त केला होता, पण आता तो परत 48 तासावर आणलाय कारण आता सगळीकडे येणं जाणं नीट सुरू झालंय. त्यामुळे त्या 48 तासात तुम्ही हे आपल्याकडे पोर्टलवर आलेलं बाळ आपण घेणार आहोत का हे पटकन ठरवायचं आहे, त्याचे सगळे रिपोर्ट्स बघून. आणि मग जर घेतलं तर ते तुमचं होईल, नाहीतर मग दुसऱ्यासाठी वाट बघायची. पण त्याला तुम्ही स्वीकारून नाही म्हटलं तर तुम्ही परत त्या 3000 नंबरवर जाल, म्हणजे उलटा जो होता तुमचा पूर्वी तो, त्याच्यावर जा. प्रसाद कुलकर्णी यांनी एक प्रश्न विचारलाय की नात्यातलं मूल तुम्हाला जर दत्तक घ्यायचं असेल तर काराच्या पोर्टलवर काही वेगळी त्याच्यासाठी सोय आहे का? आहे, सोय आहे. काराच्या पोर्टलवर सोय आहे, चाइल्ड इन रिलेशनशिप. त्याच्यावर तुम्ही तिथे गेलात की ती खूप छान वेबसाईट आहे, सगळं तिथे लिहिलेलं आहे. त्यामुळे चाइल्ड रिलेशनशिप अडॉप्शन मध्ये जायचं आणि त्याच्यात तुम्ही करू शकता. कारा ते करून देते, पण खरं इथे हा खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे. काराने सगळं अडॉप्शन जे ऍक्ट मध्ये करण्याचा प्रयत्न करतायत, कारण आपण UN ट्रिटी साईन केल्यामुळे बांधील आहो मुलांच्या भल्यासाठी. तर त्यांनी सांगितलं की सगळी मुलं जेच्याच प्रवाहातनं लिगलाइज झाली पाहिजे अडॉप्शनची. पण इथे हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट जो आहे 1956चा, तो आपल्या हिंदू लोकांसाठी आहे, तेच त्याचा उपयोग करू शकतात. तर त्यांना कदाचित असं वाटत असावं की माझा लॉ असताना मी इकडे का जाऊ, तर म्हणून काही लोक सध्या हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स मध्ये पण पिटिशन दाखल करतात की हे माझ्या नात्यातलं मुलं आहे, मी घेऊ शकतो. मग त्यात ज्या प्रक्रिया सांगितल्या त्या पूर्ण करायला लागतात, तरच जज तुमची फायनलाइज करतील ऑर्डर. म्हणजे आहे त्याच्यासाठी एक प्रक्रिया आहे, कोणाचं मूल कोणाला देऊ शकतं याच्यासाठी खूप वेल सेड अँड डन आहे, खूप वर्ष घेत आहेत. त्यामुळे ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. पण काराचा प्रयत्न आहे की सगळे एकाच प्रक्रियेतनं जावे, म्हणून त्यांनी नातेसंबंधांचं मूल देता यावं म्हणून त्यांच्या पोर्टलवर केलंय, जे मध्ये जावं म्हणून. आणि एक अमोद कणेकर यांचा एक प्रश्न आहे की आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं आणि सपोर्टिव्ह पालक तर दत्तक मूल वाढवणं जास्त सोपं होतं का, असं त्यांनी एक प्रश्न विचारला. मी संगीता तू सांगू शकतेस. जसं मध्ये मला वाटतं डिस्कशन चालू असताना सविता बोलल्या होत्या की जरी कुठे नियम लिहिलेला नसला की इन्कम सोर्स काय म्हणजे किती असावं किंवा तुमचा इन्कम क्रायटेरिया काय आहे, तरी पण मला वाटतं होम स्टडीच्या वेळेस बऱ्याचशा संस्था बघतात की ह्या वेल रादर फायनान्शियली ओके आहेत ना. असं नाही की प्रत्येकाकडे स्वतःचं घर आणि स्वतःची गाडी आणि घरात नोकर आहेत का वगैरे, असं जरी नाही बघितलं तरी पण इमोशनली स्टेबिलिटी सोबत फायनान्शियल स्टेबिलिटी पण ही बघितल्या जाते. आणि मला आठवतं एकदा मला एक फोन आला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मी कोर्टात जाणार आहे, माझा पगार 15,000 आहे आणि मला सरळ इथल्या संस्थेने सांगितलंय की आम्ही तुमचा होम स्टडी करणार नाही आणि तुमचं काही होणार नाही, तुम्ही काही दत्तक या मार्गाला जाऊ नका वगैरे वगैरे. आणि असं कसं कोणी म्हणू शकतं. तर मी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही काराला ईमेल करा, कारा त्याच्यावर सांगेल काय होऊ शकतं वगैरे. आणि मग घरी तुम्हाला ऑलरेडी 2 मुलं आहेत, तिसरा तुम्ही विचार करताय, तर खरंच शक्य आहे का. मग मी त्यांना म्हटलं की तुम्हाला मुलगी आहे, समजा आता म्हटलं ती मुलगी लग्नाच्या वयात आली आणि तुमच्याकडे 2 स्थळं आहेत, दोन्ही मुलं छान शिकलेली आहेत, दोन्ही सुसंस्कारित घरातनं आलेली आहेत मुलं, पण एक मुलगा मस्त 1-2 लाखाची किंवा 4-5 लाखाची नोकरी करतोय आणि दुसरा मात्र नोकरीसाठी चाचपडतोय किंवा 10-20 हजाराची नोकरी करतोय, तर तुम्ही कुठल्या स्थळाला होकार द्याल. तर म्हणे ऑफकोर्स 4-5 लाखाच्या. म्हटलं एक्झॅक्टली, मग संस्था किंवा काराने हे का नाही बघावं की बाळासाठी पण कुठेतरी फायनान्शियल स्टेबिलिटी ही महत्वाची आहे, फक्त तीच महत्वाची आहे असं नाहीये की फक्त श्रीमंत घरातच बाळ देतो असं कुठेच म्हणत नाही, कुठलीही संस्था म्हणत नाही आणि काराही म्हणत नाहीये ते. पण तो एक कुठेतरी मला वाटतं फॅक्टर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं नक्की. आणि त्याच्यात म्हणजे मला स्वतःला काही गैर वाटत नाही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी सिंगल पेरेंट आहे, मी कॉर्पोरेट करिअर सोडलेली होती ज्यावेळेस माझी मुलगी घरी आली. त्यावेळेस मला आठवतं, म्हणजे कारा नव्हतं त्यावेळेस, खरं तर हे डायरेक्ट एजन्सीकडनं झालेलं,
माझं जेव्हा कोर्ट हिअरिंग होतं त्यावेळेस मला ॲफिडेव्हिट लिहून घ्यायला सांगितलं, माझ्या वडिलांना द्यायला सांगितलं की माझे वडील पेन्शनर आहेत आणि जरी फ्लॅट माझ्या नावावर असला तरी घर ते चालवू शकतायत, त्यांचं पेन्शन आहे, त्यामुळे घरात फायनान्शियल स्टेबिलिटी आहे. कारण की बाळ आल्यानंतर सिंगल पेरेंट आहे म्हणून मी पॉज घेईल किंवा काही वर्ष काम करणार नाही, तर मग काय, मग हे जजनी का नाही बघावं, कारण की उद्या तिचा जीव रिस्क मध्ये आहे ना. तर त्यावेळेस मी पण त्याला विरोध नाही केला. मी माझ्या वडिलांना सांगितलं धावत पळत का होईना पण नोटराईज आम्ही ॲफिडेव्हिट करून ते सबमिट केलं, जे बघितलं पण नाही जजनी, तो भाग वेगळा. पण ती तयारी तुमची असायला पाहिजे की आपण काय करतोय. आणि मी प्रत्येकांना म्हणते तुम्ही चाचपडून बघा की याच्या मागचा उद्देश काय आहे. आपण जेव्हा म्हणतो की दत्तक मी घेतोय, समाजाचं मी देणं लागतो, मला काहीतरी मस्त भलं मोठं काम करायचं आहे, हा मी समाजसेवा करतोय, ठीक आहे, किंवा मी एखाद्या बाळाला मस्त आयुष्य देण्याचा प्रयत्न करतोय, परोपकार वृत्ती असेल तर प्लीज येऊ नका. 25,000 पेरेंट्स आहेत, 2,000 मुलं आहेत, या मुलांकडनंही तुम्हाला हेच ऐकायला मिळेल मोठं झाल्यानंतर की तुम्ही आम्हाला जर घरी आणलं नसतं तर आम्ही दुसऱ्या देशात राहिलो असतो, कदाचित फॉरेन अडॉप्शन झालं असतं, ह्याच्यापेक्षा आम्ही चांगलं आयुष्य जगलो असतो. हे ऐकायची तुमची इच्छा आहे का? नसेल तर मनाची तयारी करा. ओके, म्हणजे खूप कधी कधी हे खूप ब्लंट वाटतं लोकांना ऐकताना, पण जेव्हा ह्या भावना किंवा या एनर्जीज येतात त्यांच्याकडनं त्यावेळेस मी तरी बोलते. थोडा एक वेगळा प्रश्न आलाय की अविवाहित पुरुषाला लहान मुलगी दत्तक घेता येते का? नाही, मुलगी नाही घेत आहे. मुलगा आणि अविवाहित मुलगी असेल तर तिला मुलगा आणि मुलगी दोन्ही घेतात. आणि एकत्र कुटुंब पद्धतीत जेव्हा दत्तक प्रक्रिया असते तर त्या संपूर्ण कुटुंबाला विचारात घेतलं जातं का? त्यांच्या भावनिक प्रश्न यांचाही विचार केला जातो का? असा एक प्रश्न आलाय. घेतले जातात आणि सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांशी संवाद साधला जातो. आजी आजोबा काका काकू सेपरेटली पण बोललं पाहिजे, कारण त्यांचा परिणाम डायरेक्टली मुलावर होणार आहे. तर सगळ्यांनी अगदी मोठ्या मनाने स्वीकार करत असेल तर, पण मनात किंतू ठेवून असेल तर तो किंतू बाजूला करणं हे सोशल वर्करचं काम आहे आणि ते ओळखणं काम आहे. सगळ्यात पहिले तो किंतू ओळखला पाहिजे की हे का असं म्हणतात. माझ्या ग्रुपमध्ये एक कपल आहे, तिची आजी सासू म्हणजे आजी आहे त्याची, त्या आजीची सुद्धा संवाद साधला होता संस्थेने ज्यावेळेस होम स्टडी झाला. हो, आम्ही करतो. आणि वीणा जोशी यांचा एक प्रश्न आलाय की दत्तक प्रक्रिया जर वेगाने झाली तर बेकायदेशीरपणे दत्तक घेणं हे थांबेल का, किंवा ते प्रमाण तरी कमी होईल का? असं होऊ शकतं, पण वेगाने होण्यासाठी आपण मुलं वेगाने आणतो म्हणजे नेमकं काय करतोय? म्हणजे आपण कुठेतरी सांगतोय का की समाजात अशी मुलं तयार होऊ देत की ती पटापट दत्तक प्रक्रियेत यावी? मग आपण समाज हा म्हणजे प्रगल्भ होतोय की अजून तो इकडे आपण म्हणतो की अनवेड मदरच्या यांनी आपण विचार करतोय की त्यांना आपण शिक्षित करूया की तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या आणि म्हणजे मुलं जन्माला येऊ देऊ नका संबंधांमधनं. मग त्यावेळेस मुलं नाही का कमी होणार? आणि बरेचदा असंही होतं की जी म्हणजे पालक आहेत अडॉप्शनच्या रांगेत, त्यांचं असं म्हणणं असतं की जी मुलं परिस्थितीमुळे संस्थेमध्ये आलेली आहे की ज्याला अंडर केअर म्हटलं जातं, अंडर केअर जी मुलं आहेत त्यांनाही दत्तक प्रक्रियेत का आणत नाही? ओके, पण आपण कोण हे म्हणणार आहे की त्यांनी बायोलॉजिकल पेरेंट्सनी हक्क सोडावा का? तर त्यांना एखाद्या श्रीमंत घरात किंवा पैसेवाल्या घरात येऊ देत म्हणून, किंवा तुमची इच्छा आहे पालक व्हायची म्हणून, असं नाही होत ना. बायोलॉजिकल पेरेंट्स हा पहिला हक्क आहे त्यांचा आणि तो असावा. म्हणून म्हणजे आपण मुलांना परत पण देतो, रिस्टोरेशन म्हणतो. जर ते आले पालक तर त्यांचं मूल त्यांना परत केलं जातं. अगदी पिटिशन नसेल साईन गेली नाही तर मूल परत केलं जातं. आता आहे ना एक केस सध्या चालू आहे. हो, चालू आहे, केरला कोर्टची आहे. आपण बोलूया नको त्याच्याबद्दल, पण आहे. आणि एक प्रश्न आहे की एका वेळी 2 मुलं अडॉप्ट करू शकतो का? सिबलिंग्स करू शकतात. सिबलिंग्स आणि ट्विन्स. सिबलिंग्स म्हणजे फक्त सिबलिंग्स. आणि सिबलिंग्स जर 3 असतील आणि तुम्ही जर म्हणालात की आम्हाला 2च हवी आहेत तर नाही, तिन्ही सिबलिंग्स एकाच फॅमिलीमध्ये प्लेस होतात. मध्ये आता एक असं झालं होतं की मला वाटतं ते 3 सिबलिंग्स होते आणि काही कारणाने मला वाटतं एक त्यातली मोठी मुलगी म्हणजे विरोध होता तिचा की मला नाही प्लेस व्हायचंय, मला नाही अडॉप्शन मध्ये जायचंय, मला संस्थेतच राहायचंय. काहीतरी 10-11 वर्षाची मुलगी ती. आणि मग त्यांनी संस्थेने प्रेशराईज करून तिच्याकडनं अंडरटेकिंग लिहून घेतलं
की या 2 भावंडांना माझी जाऊ द्यायची तयारी आहे. आणि ते 2 भावंड काराच्या थ्रू म्हणजे कुठेतरी ते रेफर केल्या गेले. आणि ज्यावेळेस हे कपल भेटायला गेलं तेव्हा त्यांना कळलं की हे ऑलरेडी तिसरं सिबलिंग पण आहे. आणि ज्यावेळेस या 2 भावंडांना विचारलं गेलं की तुमची इच्छा आहे का तुमच्या बहिणीला सोडून यायची, तर ते नाही म्हणाले. आता त्या कपलनी तर नाही म्हणून सांगितलं, पण पुढे काय झालं त्या केसचं माहिती नाही. सो ह्याही गोष्टी होतात. सो त्याची थोडी काळजी घ्यावी लागते. एकच शेवटचा प्रश्न विचारते, अनुश्री बांदिवडेकर यांचा महत्वाचा प्रश्न आहे तो. कारण मोठी मुलं फारशी दत्तक घेतली जात नाही, तर त्यासाठी आपण काय वेगळं करायला हवं का? पालकांना त्यांचं वय पहिलं समजावं की त्यांच्या वयाशी साजेशी त्यांनी मुलं घ्यावी. आणि कदाचित जे अगदी काठावरच्या वयाचे आहे ना 40च्या पुढे, परंतु 45ला नाही पोहोचले, पण त्यांना असं वाटतं की कारांनी मला सूट दिली आहे तर मी छोटंच मूल घ्यावं, त्यांना आपण समजावू शकतो की इतके वर्ष लागतायत. आणि बघा आपलं वय भराभर निघून जातं. तुम्ही 60ला पोहोचाल, तुम्ही रिटायर व्हाल, तुमचं इकॉनॉमिकली पण तुम्ही वीक व्हाल आणि आपली हेल्थ पण 40 नंतर थोडी थोडी डिटोरिएट व्हायला लागते. म्हणजे आपण पूर्वीसारखे राहत नाही. तर तुम्ही जर मोठ्या मुलांना घेतलं तर 3-4 वर्षाच्या, तर ही प्रक्रिया सुलभ होऊ शकते. तर आम्ही पालकांना सांगण्याचं काम करतो, पण त्याच्यासाठी नुसतं सांगून नाही होत. त्याच्यासाठी बऱ्यापैकी त्यांचं मनोधैर्य वाढवणारं काम करावं लागतं. नुसतं मनोधैर्य नाही, त्याच्यात काय काय रिस्क फॅक्टर आहे, काय असतात, मुलांचं मानसिकता कशी असते, ती कशी स्वीकारायची. पहिल्यांदा मुलांना आपण कसं स्वीकारायचं म्हणजे ते आपल्याला स्वीकारतील. कारण मुलांनी स्वीकारणं ही सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे मोठ्या मुलांच्या अडॉप्शन मध्ये. ते झालं तरच मोठ्या मुलांना दत्तक देता येईल. मग एजन्सीला खूप काम करावं लागेल त्याच्यात. आणि दुसरं म्हणजे मोठी मुलं कम्पॅरेटिव्हली कमी पण आहेत. कमी आहे. ज्यावेळेस सेंट्रलाइज प्रोसेस सुरू झाली त्यावेळेस बऱ्याचशा रुरल इंडियातल्या म्हणजे आपल्या खूप छोट्या ठिकाणच्या ज्या संस्था होत्या जिथून तिथे अडॉप्शन व्हायचे नाही, अशी सगळी मुलं पूलमध्ये आल्यामुळे पहिल्या 1-2 वर्षामध्ये बरीचशी मुलं त्या वयोगटातली दिसली. आणि त्यावेळेस ज्या पालकांनी अप्लाय केलं त्यांना ती म्हणजे अडॉप्शन पण खूप पटापट झालेली आहेत. म्हणजे 4 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षाच्या आत म्हणजे बाळ घरी आली आहेत. बाळ म्हणजे मोठी मुलं. हा, पण आता बघायला गेलं तर आता मुलं तशी कमी आहेत, कारण की ती मुलं ऑलरेडी प्लेस झाली, जी संस्थेत मोठी झाली होती. आणि मेजर मुलांचा जो संस्थेत येण्याचं प्रमाण असतं ते 0 to 2 इयर्स मधलेच असतात बरेचसे. त्यामुळे मेजर पूल तोच आहे. बरेचदा पालकांचा समज असा असतो की मी 4 to 6 एज ग्रुप सिलेक्ट केला अप्लाय करताना, की अच्छा माझा वेटिंग लिस्ट नंबर काहीतरी फक्त 200-300 दिसतोय म्हणजे माझं अडॉप्शन पटकन होईल. असं होत नाही, कारण की उलट त्या वयोगटात मुलंच नाहीयेत. आणि तिथे तर प्रेडिक्ट पण करता येत नाही, कारण की मूल येणार कधी त्या वयोगटातलं आणि मग तुम्हाला प्लेस होणार ना ते. त्यामुळे तिथे प्रेडिक्शन्स पण काम करत नाहीयेत. ओके. खरं तर दत्तक प्रक्रिया आणि त्या संदर्भात जी चर्चा, खूप छान चर्चा सुरू होती, पण आपल्याला समारोप करणं भाग आहे. तर या सगळ्या चर्चेत तर मी असंच म्हणेन की स्वतःचं मूल नाही म्हणून पुढत बसण्यापेक्षा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आपण एक मूल दत्तक घ्यावा आणि त्याच्या संगोपनाचा आनंद घ्यावा. आणि प्रेम ही एकच अशी गोष्ट आहे की जी आपले माणसातील भावनिक बंध अधिक दृढ करतं, मग ती नाती रक्ताची असोत की नसोत. दत्तक प्रक्रियेतील या चर्चेतून वाचकांच्या मनातील अनेक शंकांचं निरसन झालं असेलच. मूल दत्तक घेणं ही संकल्पना ती जोडपी ज्या सहजतेने स्वीकारतात त्या सहजतेने आणि त्या चांगल्या मनोवृत्तीने समाजानेही स्वीकारावी ह्या अपेक्षेसह या चर्चेला मी विराम करते. या चर्चासत्रात सहभागी झालेल्या सविता नागपूरकर आणि संगीता बनगीरकर या दोन्ही तज्ञ आणि पालक हर्ष मोरमकर या आणि प्रेक्षकांचे विशेष आभार.